वृषभानुस्ते देवी धर्माणि अधिपे वंशाकल्पतरुभ्यश्च सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम राम। हरे कृष्णा, सर्व भक्तांचं स्वागत आहे. तर आपण आतापर्यंत इंट्रोडक्शन पाहिलंय. इंट्रोडक्शन मध्ये गृहपाठासाठी काही सांगितलं. सगळ्यांनी अभ्यास करून आले. 5 मुख्य उद्देश काय? ईश्वराची किती म्हणते मला म्हाताकडे म्हणते डिटेलमध्ये पूर्ण सांगतायत 5 लोक. तर ठीक आहे, चालेल. ईश्वराबद्दल काय सांगितलं प्रभात? आता आणली ऑनलाईन बद्दल मध्ये कोणी सांगू इच्छितो? 780 रुपये. वरचे पैसे हे काय रे? वरचे पैसे म्हणते 250. ईश्वर म्हणजे नियंत्रक असतात. जसं गाडी चालवण्यासाठी घोडा गाडी चालवण्यासाठी घोडे असतात, तसे नियंत्रक असतो. आवाज क्लिअर नाही येते. दिसत नसतं तरी ते तिथे असतं. ते सजन आवाज नाही येत प्रभूजी. तसंच ईश्वर या पद्धतीने ईश्वर म्हणजे नियंत्रण. छान उदाहरण दिलं की जशा प्रकारे घोडागाडी चालवण्यासाठी घोड्यांची गरज असते. घोडा म्हणजे नियंत्रक की घोडागाडी चालवतो चालवणारा जो नियंत्रक. तर या पूर्ण सृष्टीचे जे नियंत्रक आहेत ते भगवंत आहेत, ते ईश्वर आहे. तेव्हा नियंत्रकांची फार गरज आहे. अजून कोणी सांगू ईश्वर? अभ्यास केलेला नाही. हरे कृष्णा प्रभुजी, आवाज येत नाही. आवाज येत नाहीये प्रभूजी क्लिअर. बराच काही होमवर्क मिळणार आहे आणि होमवर्क केल्यानंतर तुम्हाला सही समजणार नाही. आवाजच ऐकू येत नाहीये. जोरात बोला, आवाज येत नाहीये. कोण बोलतोय? आवाज येत नाहीये प्रभूजी, आवाज येत नाहीये. हरे कृष्णा, त्यांना आवाज येत नाही. प्रभूजी आवाज व्यवस्थित नाही येते प्रभूजी. हरी बोल. ठीक आहे. मीटिंग चालू तर प्रस्तुती हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे हरे. आता येतोय आवाज? हरे कृष्ण. हो येतोय. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम येते प्रभूजी. राम हो आता येतोय. हरे हरे. हो हो. हरी बोल, आता येतोय आवाज क्लिअर येतोय. हरे कृष्णा, आता येतोय आवाज? हो 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 प्रभूजी येतोय हो येतोय. येतोय. हरे कृष्ण. व्यवस्थित आवाज येतोय सर्वांना? हो हो. विनायक गुरु, आवाज येतोय व्यवस्थित? येस प्रभूजी. मला तुमचा आवाज येत नाहीये व्यवस्थित कोणाचाही. हरे कृष्णा दंडवत प्रणाम प्रभू. हरि बोल. हरे कृष्णा.
हे तुम्ही सर्व सेटिंग पहिल्यांदा का नाही बघत रे? प्रत्येक क्लासेस मध्ये हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. आवाज येतोय आपला? आवाज येत नाहीये. आमचा येत नाही आपल्याला. झूमचं सेटिंग होतंय तोपर्यंत वाचून घ्या, ज्यांनी काही वाचलेलं नाहीये. त्यांचा आवाज काहीच येत नाहीये इथे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता आवाज येतोय सर्वांना? हो प्रभुजी, येतो आवाज. हो ओके. प्रभुजी, येतोय. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. तर भगवद्गीतेमध्ये 5 मूलभूत तत्वांबद्दल चर्चा होते. ते 5 मूलभूत तत्व म्हणजे ईश्वर, जीव, प्रकृती, काल आणि कर्म. तर त्यामध्ये ईश्वर म्हणजे काय, तर जसं आपल्या प्रभूजींनी सांगितलं की ईश्वर म्हणजे नियंत्रक. त्या व्यतिरिक्त आपल्याला काय माहिती ईश्वर म्हणजे काय? प्रभुपाद काय सांगतात ईश्वर बद्दल? हरे कृष्णा, मी सांगू का प्रभू? ईश्वर म्हणजे सच्चित आनंद विग्रह. सत म्हणजे शाश्वत, इटर्नल. चित म्हणजे फुल ऑफ नॉलेज, पूर्ण ज्ञान. आणि आनंद म्हणजे पूर्ण आनंद. तर भगवंत जे आहेत हे पूर्णत्वामध्ये सत चित आनंद विग्रह आहेत. हे भगवंतांचं स्वरूप आहे आध्यात्मिक जगतामध्ये. अजून? हरे कृष्णा. हा बोला. हा, ईश्वराबद्दल सांगू का आणखी? हा बोला माताजी. हा, ईश्वर हे सर्व शरीरांचे ज्ञाता आहेत आणि ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मानसिक स्थितीचे पण ते ज्ञाता आहेत. बरोबर. तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत परमात्मा रूपाने आहेत. त्यामुळे चैत्य गुरु सुद्धा भगवंतांना म्हटलं जातं. तर चैत्य गुरुच्या रूपाने ते सर्व काही ज्ञात आहेत, सर्व काही जाणतात भगवंत. बोले 100%. यस. अजून? ठीक आहे. जीव या मूलभूत तत्वाबद्दल आपण काय सांगू शकता? हरे कृष्णा. यस बोला. हा, जीव हे भगवंताची म्हणजे भगवंताच्या 2 शक्ती आहेत, परा आणि अपरा. त्यात परा प्रकृती ही जीव आहेत आणि ते भगवंतावर अवलंबून आहेत. ते स्वतंत्र नाही. बरोबर. अपरा प्रकृती आणि परा प्रकृती हे भगवंतांची 2 प्रकृती आहेत, शक्ती आहेत. त्यात परा प्रकृती म्हणजे जीव आहे. बरोबर. अजून? हरे कृष्णा, हरे दंडवत बोल. प्रणाम प्रभू. हरे कृष्णा. भगवंत हे विभू आहेत आणि जीव हे अणु आहेत. बरोबर. भगवंत जे आहेत ते विभू आहेत आणि जीव जे आहेत ते अणु आहेत. तर भगवंतांची जी शक्ती आहे त्याच्यामध्ये भगवंतांची एक अंतरंग शक्ती आहे आणि बहिरंग शक्ती आहे. अंतरंग शक्ती म्हणजे लाधिनी शक्ती, आनंद प्रदायनी देणारी शक्ती आहे, ती म्हणजे श्रीमती राधाराणी. आणि बहिरंग शक्ती म्हणजे भगवंतांची जी भौतिक प्रकृती आहे ती बहिरंग शक्ती आहे. ते दुर्गा माता आहे. ते भौतिक संसार जो आहे त्याचं पूर्ण नियंत्रक आहे त्या. आणि त्यामध्ये तिसरी शक्ती जी आहे ती म्हणजे तटस्थ शक्ती. तर प्रत्येक जीवात्मा जो आहे हा तटस्थ शक्तीमध्ये येतो. लोकांना स्वयं सांगतात हम बीच के है, ना इधर के ना उधर के, हम बीच के है. तर आपण जर समुद्रावरती गेलो, बीचवरती गेलो, तर बीचचा जी जागा असते ती ना समुद्राच्या पाण्यासमान असते, ना शुष्क अशी ड्राय जमीन नसते. ते मध्येच ओलसर अशी जमीन असते, ना पूर्णपणे पाण्याची ना ड्राय. तर त्यामुळे हम बीच के है. त्यामुळे तटस्थ शक्ती म्हणजे तटावरची, जो तट आहे त्या तटावरची जी शक्ती आहे तशी तटस्थ शक्ती आहे. यस. अजून? हरे कृष्ण प्रभुजी. हा बोला. हरि बोल. दंडवत प्रणाम.
ज्याप्रमाणे आपण जुनी वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे जीवात्मा पण एक विशिष्ट प्रकारचे शरीर त्यागून दुसरे शरीर धारण करतो. असे देहांतर करीत जीव आपल्या पूर्व कर्माची फळे भोगत असतो. आणि जीवात्मा सत्वगुणामध्ये स्थित होऊन कोणत्या प्रकारचे कर्म करावे हे जेव्हा जाणतो, तेव्हा तो कर्मामध्ये बदल घडवू शकतो आणि अशा रीतीने तो आपले पूर्व कर्म बदलू शकतो. म्हणजेच तो शाश्वत नाही. बरोबर. तर जीवात्मा जो आहे हा वेगवेगळे शरीर धारण करत असतो त्याच्या पूर्वकर्मामुळे. आणि कशा प्रकारे जीवात्मा हा सुद्धा शाश्वत आहे याच्याबद्दल प्रभुपाद चर्चा करतात. ठीक आहे. त्यानंतर जीव, ईश्वर, प्रकृतीबद्दल प्रभुपाद भरपूर चर्चा करतात येते. बरंच प्रकृतीबद्दल कोणी सांगू शकता? हरे कृष्णा. हरे कृष्ण, बोला. ही जी प्रकृती आहे ती भगवंताची शक्ती आहे, आध्यात्मिक आणि भौतिकी. आणि ती भगवंताच्या अध्यक्षतेखाली आहे, कार्य करते. मय अध्यक्षेन प्रकृती. भगवंत म्हणतात माझ्या अध्यक्षतेखाली प्रकृती आहे. तर प्रकृती जी आहे ही भगवंतांच्या अध्यक्षतेखाली आहे आणि ती भगवंतांची शक्ती आहे. बरोबर. अजून आणि त्या प्रकृती आपली, हरे कृष्ण, प्रकृती आपली माता आहे आणि भगवंत आपले पिता आहेत शाश्वत. ओके. अजून हा फार महत्वाचा अभ्यास आहे, तो करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर हा बोला. प्रकृतीमुळेच जीवात्मा बद्ध होतो, म्हणजे प्रकृतीच्या ह्याच्याखाली, नियंत्रणाखाली. जर तो भगवंतांना विमुख झाला तर. प्रकृती क्रियमानानी गुणे कर्माणी सर्वशः. प्रकृतीच्या नियंत्रणामध्ये 3 गुणांच्या द्वारे प्रत्येक जीवात्मा जो आहे हा नियंत्रित केला जातो. प्रत्येक जीवात्मा जो आहे, तर प्रकृतीच्या नियंत्रणाखाली जीवात्मा आहेत. हे समजणं फार सोपं आहे. मी नेहमी उदाहरण देतो. आपल्या जीवनामध्ये आपल्याला जो काही त्रास होतो किंवा जो काही आपल्याला कष्ट भोगावे लागतात किंवा कसल्याही प्रकारच्या अडचणीतून आपल्याला जावं लागतं, तर त्याचं मुख्य स्रोत कुठे आहे समजणं गरजेचं आहे. एखादी खिडकी आहे, त्या खिडकीतून खराटा घेतला आपण किंवा एक काठी घेतली आणि खाली एक मांजर आहे आणि त्या मांजराला डिवचल्यानंतर मांजर काय करतं, ते जो बांबू आहे किंवा तो जो झाडू आहे त्या झाडूवरती हातपाय मारतो. त्या मांजराला वाटतं की ते झाडूच मला जो टोचण्याचं हे आहे त्याच्यामुळेच मला त्रास होतोय. तर त्याच प्रकारे आपणही या जीवनामध्ये बरेच काही कष्ट भोगतो आणि त्या कष्टाचं उदाहरण म्हणजे त्या कष्टाचं सोल्युशन जे आहे ते सोडवण्यासाठी आपण काय करतो, भौतिक जी शक्ती आहे त्याचा सहारा घेतो. एखादी काही त्रास झाला, अडचण आली, तर कोणाला तरी पोटाचा विकार आहे, तर पोटाचा विकार आहे तर आपण त्याच्या मुळापर्यंत जाऊन जर सखोल अभ्यास केला आणि मुळापर्यंत जाऊन जर त्याचं सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न केला, आयुर्वेद तेच करतं. म्हणजे एखाद्याला जर बॉईल आला असेल, अंगावरती फोड येत असतील, त्याच्यामध्ये रक्त पस होत असेल, तर आपण काय करतो, त्याला बाहेरून क्रीम लावतो किंवा कापण्याचा प्रयत्न करतो. पण आयुर्वेदात काय सांगतात की पोटामध्ये विकार आहे, तुमच्या रक्तामध्ये दोष आहे, मग रक्त बदलणं गरजेचं आहे. तर त्याच प्रकारे आपले वैदिक शास्त्र हेही आपल्या मुळापर्यंत जातात आणि त्याद्वारे आपल्याला जे काही मुख्य कारण आहे त्या व्याधीचं ते समजण्याचा प्रयत्न करतात. तर आपल्या जीवनामध्ये भौतिक अडचणी जरी असतील तर भौतिक अडचणीला सुद्धा आध्यात्मिक सोल्युशन आहे. पण आपण काय करतो, त्या मांजराप्रमाणे त्या भौतिक अडचणीला भौतिक सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतो. तर ती काठी जी आहे ती भौतिक प्रकृतीसारखी आहे. तर त्या भौतिक प्रकृतीमुळे आपल्याला अडचण येत आहे, म्हणून त्या भौतिक प्रकृतीला प्रसन्न करण्यासाठी किंवा भौतिक प्रकृतीशी काहीतरी सोल्युशन काढण्याचा आपण प्रयत्न करतो. पण ते काठी ज्या व्यक्तीच्या हातामध्ये आहे, ज्याच्यामुळे त्या मांजराला त्रास होतो, तो मुख्य स्रोत आहे. त्यामुळे भगवंत काय सांगतात, मय अध्यक्षेन प्रकृती. माझ्या अध्यक्षतेमध्ये प्रकृती आहे. आणि प्रकृतीचं काय सांगितले, प्रकृतीची व्याख्या, प्रकृती क्रियमानानी गुणे कर्माणी सर्वशः. प्रकृती जी आहे हे 3 गुणाच्या द्वारे सर्व जीवात्मांना नियंत्रित करत असते. त्यामुळे भगवंतांना प्रसन्न करणं गरजेचं आहे किंवा भगवंतांचं शरण घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या जीवनातल्या अडचणी दूर होतील. म्हणजे प्रत्येक भौतिक जे काही त्रास आहेत त्याचं सोल्युशन हे आध्यात्मिक असतं, हे आपण समजण्याचं गरजेचं आहे. जसं आपण भगवद्गीतेत पुढे पाहणार आहोत, भगवंत सांगतात की अन्नात भवती भूतानी पर्जन्यात अन्न संभव. की अन्न जे आहेत हे पर्जन्याद्वारे येतात आणि पर्जन्य कशातून येतात,
आपण मग पर्जन्य म्हणलं की आपल्या जे वैज्ञानिक जी स्टडी आपला अभ्यासक्रम झालाय त्याच्यामध्ये आपण म्हणतो की बाबा बाष्पीभवन होतं आणि ढग वरती जातात आणि त्यातून पाऊस पडतो. नाही, पर्जन्यासाठी यज्ञ करणं गरजेचं आहे. जर यज्ञ केलं तर पर्जन्य येतील. यज्ञ करून आपण इंद्राला प्रसन्न करतो किंवा देवी देवतांना प्रसन्न करतो आणि देवी देवतांना प्रसन्न केल्यानंतर पाऊस पडतो. पाऊस पडल्यानंतर अन्न येतं आणि अन्न आल्यानंतर आपण संतुष्ट होतो. ही अशी एक पूर्ण चेन आहे, शृंखला आहे. तर त्यामुळे आता जर पाऊस पडत नाहीये किंवा अन्न भेटत नाही तर माणूस काय करतो, इकडे तिकडे दुसऱ्या काहीतरी गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. व्यक्तीचा आहे हा मांस खातो. तर ह्या भौतिक अडचणीला सोल्युशन काय आहे? यज्ञ करणं सोल्युशन आहे, आध्यात्मिक सोल्युशन. तशा प्रकारे जीवनामध्ये कोणत्याही भौतिक अडचणी आल्या तर त्याला आध्यात्मिक सोल्युशन घेणं फार गरजेचं आहे. तर प्रकृतीबद्दल आपण चर्चा करत होतो की मय अध्यक्षेन प्रकृती. भगवंत सांगतात की माझ्या अध्यक्षतेमध्ये प्रकृती आहे आणि प्रकृतीच्या अध्यक्षतेमध्ये सर्व जीवात्मा आहेत. त्यानंतर काल आणि कर्मबद्दल प्रभुपाद काय सांगतात? कालबद्दल सांगा पहिल्यांदा, काय सांगतात? कालबद्दल सांगा. येस प्रदीप. कालोस्मी, मी काळ. ते जुन्या महाभारतामध्ये यायचं ना, मैं काल हूं, तसं. कालोस्मी. काय सांगतात भगवंत कालबद्दल? प्रभुपाद काय सांगतात काल काय बद्दल? नाही सांगितलं का प्रभुपादांनी काहीच कालबद्दल? हरे कृष्णा. आपण विद्यार्थी आहोत त्यामुळे कृपया हरे करून कृष्णा. काळ म्हणजे विद्यार्थ्यांचं भगवंत आहे. जे कर्म हरे आहे ते कृष्णा. करणं गरजेचं आहे. प्रिस्क्राईब ड्युटी करणं गरजेचं आहे. हा बोला प्रभू. काळ म्हणजेच भगवंत आहे. हो, काल म्हणजे मृत्यूच्या भगवंत. रूपाने ते आणि त्याच्या व्यतिरिक्तही मृत्यूच्या कालाबद्दल रूपाने काही व्याख्या करण्यात आलेली आहे. सॉरी, माईक मध्ये बोला. प्रभुपादांनी सांगितलंय का हे ह्याच्यामध्ये? नाही. कालबद्दल काय सांगितलंय? ठीक आहे, कालबद्दल आणखीन सांगायचं तुम्हाला पुढच्या क्लासमध्ये परत मी विचारणार आहे ह्या गोष्टीबद्दल आणि ह्या पाचही मूलभूत तत्वांबद्दल परत विचारणार आहे. प्रभूजी, 3 बऱ्याच गुणांच्या वेळा विद्यार्थ्यांना पलीकडे असं वाटतं की बाबा शिक्षक विसरले असतील काय होमवर्क दिलाय म्हणून. हरे कृष्ण प्रभूजी, काय हे तत्व 3 गुणांच्या आजकाल पलीकडे एकच आहे? मिनिट, आजकाल शाळांमध्ये ना घरच्या नोट पाठवली जाते. अशी प्रत्येकाच्या घरी नोट पाठवायची का आता? प्रभूजी, काय हे बोला प्रभू, तत्व सॉरी. शाश्वत आहे? काय हे तत्व शाश्वत आहे आणि 3 गुणांच्या पलीकडे आहे आणि प्रकृतीचे गुण आणि शाश्वत काळ यांच्या संयोगाने काळाच्या नियंत्रण आणि देखरेखीखाली जी कार्य चालतात त्यांना कर्म असं म्हटलं जातं. काळ हे शाश्वत तत्व आहे. थँक्यू. बोला. काळ हे शाश्वत तत्व आहे आणि 3 गुणांच्या पलीकडे आहे काळ. तर ते प्रकृतीचे गुण आणि शाश्वत काळ जे आहे यांच्या संयोगाने काळाचे नियंत्रण आणि देखरेखीखाली जी कार्य चालतात त्याला कर्म असं म्हटलं जातं. बरोबर, ठीक आहे. कर्माबद्दल कोणी सांगू शकताय? आपण काळावरती परत चर्चा करणार, म्हणजे पाचही मूलभूत तत्वांवरती चर्चा करणार आहे. त्या विशेष करून काळावरती आपण पुन्हा चर्चा करणार आहे. कर्माबद्दल कोणी सांगा लवकर. कर्म अशाश्वत आहे. बरोबर. कर्मामध्ये 2 गोष्टी आहेत. कर्म जे आता आपण सध्या करत आहोत आणि आपल्याला जे काही कर्म आपण भूतकाळात केलेली आहेत ज्याच्यामुळे आपल्याला आताच्या वर्तमान काळामध्ये जो काही आपल्याला अडचणी किंवा चांगल्या गोष्टी, पायस किंवा पुण्य, म्हणजे एक पुण्यवान किंवा जे काही पाप आपल्याकडून घडतंय किंवा आपल्याला भोगावं लागतंय त्याच्याबद्दल आहे. आपल्या भविष्यामध्ये आपण जे काही प्राप्त करणार आहोत सुख किंवा दुःख ते आपल्या सध्याच्या आपल्या कर्मावरती निर्भर आहे. आणि कर्म जे आहे हे शाश्वत नाहीये, अशाश्वत आहे. एकच गोष्ट आहे जी अशाश्वत आहे. अजून काय? म्हणजे आपण आपल्या कर्मफलांमुळे सुखी किंवा दुःखी होत असतो आणि हे कर्म अनादी काळापासून चालू झालेले आहे. परत सांगा प्रभू.
कर्म हे अनादी काळापासून आहेत आणि आपल्या कर्मामुळे सुख किंवा दुःख आपण उपभोगत असतो. बरोबर. तर आपण भगवद्गीतेमध्ये कर्म पाहणार आहोत. त्यामध्ये कर्मयोग हा एक वेगळा प्रकार आहे आणि त्याचबरोबर कर्म म्हणजे आपल्या भूतकाळातल्या कर्मानुसार कसा व्यक्तीला अडीअडचणी भोगाव्या लागतील, ह्या दोन गोष्टींबद्दल कर्माची चर्चा होणार आहे. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊयात. त्यानंतर आपण भगवद्गीतेचं सार, गीता सार ह्याच्याबद्दल चर्चा केली होती. गीता महात्म्यातल्या श्लोकांवरती चर्चा केली होती. त्याच नंतर पुढच्या पानावरती आपण पाहतोय की आपली जी पूर्ण गुरु शिष्य परंपरा आहे, ती गुरु शिष्य परंपरा सांगण्यात आलेली आहे की 32 आचार्य आपल्या गुरु शिष्य परंपरेत आहेत. त्यांच्याबद्दल प्रभुपाद इथे लिहित आहेत, त्यांची सर्वांची नावं. जर कोणी उद्या विचारलं की बाबा तुमचा संप्रदाय जो आहे हा कसा काय प्रामाणिक संप्रदाय आहे, तर आपण त्यांना लगेच उघडून दाखवायचं की हे अशा प्रकारे आमचा प्रामाणिक संप्रदाय. आणि फक्त हे नावं दाखवून गरजेचं नाहीये, त्यांच्याबद्दल महात्म्यही माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. तर ते महात्म्यही आपण अभ्यास करा त्याचा. हरे कृष्ण. आता आपण पहिल्या अध्यायाला सुरुवात करतोय. आता प्रथम अध्याय. या अध्यायाची 2 नाव आहेत. इथे जो समोर आपण पाहतोय तो म्हणजे अर्जुन विषाद योग, आणि त्याचबरोबर ह्या अध्यायाला असंही म्हणतात की सैन्य निरीक्षक योग. प्रभुपाद त्यामुळे इथे लिहितात कुरुक्षेत्रात युद्धस्थळावर सैन्याचे निरीक्षण, ऑब्झर्विंग द आर्मीज ऑन द बॅटल फील्ड ऑफ कुरुक्षेत्र. तर सैन्य निरीक्षक योग, कारण अर्जुन जे आहेत त्यांनी भगवंत त्यांचे सारथी होते कृष्ण, आणि त्यांना आदेश दिला की माझा रथ माझा जो आहे तो बरोबर मधोमध घेऊन जाय, आणि त्यानंतर मी सर्व जे काही युद्ध करण्याच्या इच्छेने आलेले व्यक्ती आहेत त्यांना पाहू इच्छितो. आणि त्यानंतर भगवंतांनी अर्जुनाचा रथ जो आहे मधोमध हाकला होता, आणि त्यानंतर अर्जुनाने पूर्ण जी परिस्थिती आहे ती पाहिली, आणि परिस्थिती पाहिल्यानंतर अर्जुन विषाद करायला लागले. अर्जुन जो आहे हा फार त्रास करून घ्यायला लागले स्वतःला. अर्जुनांना पूर्णपणे संभ्रमात आले अर्जुन, आणि त्यामुळे ह्या अध्यायाला अर्जुन विषाद योग म्हणतात. अर्जुनाने जो विषाद केला आहे तो फार तात्विक आहे, आणि किंवा तर्क केलेला आहे अर्जुनाने भगवंतांशी, आणि त्याबरोबर त्या तर्कामध्ये 5 कारण अर्जुन सांगतात युद्ध नाही का करू नये. तर ते आपण 5 कारण विशेष आपण या अध्यायामध्ये अध्ययन करणार आहोत. तर आपण पहिल्या श्लोकापासून सुरुवात करूयात. पहिला श्लोक सगळ्यांना येतच असेल. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजय, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले. तर त्याआधी आपण हा जो पहिला अध्याय जो आहे त्याच्यामध्ये महत्वाचा आपण त्याचं डिवाइड केलेले आहेत पहिल्या अध्यायाचे. तर तुम्ही त्याच्या नोट लिहून घ्या की कशा प्रकारे पहिला अध्याय जो आहे त्याच्यामध्ये काही श्लोक आहेत, त्या श्लोकांचा सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश काय भगवंतांचा. पहिला श्लोक जो आहे हा धृतराष्ट्राची जे जिज्ञासा आहे ती सांगितलेली आहे. त्यानंतर श्लोक क्रमांक 2 ते श्लोक क्रमांक 11 यामध्ये दुर्योधनाचा त्याच्या हृदयातला जी भीती आहे आणि त्याचबरोबर त्याची राजनीती आहे, या दोन्ही गोष्टींवर चर्चा केलेली आहे. श्लोक क्रमांक 12 ते श्लोक क्रमांक 19 त्याच्यामध्ये जे शंख वाजतायत, वेगवेगळे शंख वाजलेत, आणि शंख वाजल्यानंतर कौरवांची आर्मी आहे, कौरवांचे जे सैन्य आहे
त्याच्यामध्ये भीती निर्माण झाली आणि त्याचबरोबर कशा प्रकारे पांडव हे विजयी होतील याचे एक चिन्ह सांगण्यात आलेलं आहे 12 ते 19 मध्ये. त्यानंतर श्लोक क्रमांक 20 ते 27. सैन्य निरीक्षण, अर्जुनाद्वारे सैन्य निरीक्षण करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्जुन जो आहे वेगवेगळे त्याचे जे नातेवाईक आहेत त्यांची चर्चा करतो. आणि त्यानंतर श्लोक क्रमांक 28 ते श्लोक क्रमांक 46 याच्यामध्ये अर्जुन युद्ध न करण्याची जी 5 कारणं त्याच्याबद्दल चर्चा करत आहेत भगवंतांची. भगवद्गीता जी आहे ती त्याच्यामध्ये 3 प्रमुख योगांबद्दल चर्चा केलेली आहे. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग. तर त्यामध्ये भगवद्गीता एक सँडविच सारखे आहे. सँडविच खायला आवडतं सगळ्यांना. तर सँडविच मध्ये ब्रेड असतो वरती आणि खाली. ते दोन्ही ब्रेड ड्राय असतो आणि त्याच्या मधला जो भाग आहे तो फार महत्वाचा असतो. त्याच प्रकारे भगवद्गीतेमध्ये सुद्धा पहिले 6 जे अध्याय आहेत, अध्याय क्रमांक 1 ते 6 मध्ये कर्मयोगाबद्दल चर्चा केलेली आहे. त्यानंतर अध्याय क्रमांक 13 ते 18 मध्ये ज्ञान योगाबद्दल चर्चा केलेली आहे. आणि त्यामधले जे आहेत अध्याय क्रमांक 7 ते 12 त्याच्यामध्ये भक्ती योगाची चर्चा करण्यात आली आहे. आणखीन एक उदाहरण दिलं जातं या संबंधामध्ये की भक्तियोग जो आहे, जो मधला अध्याय आहे एका हिऱ्या समान आहे आणि तो हिरा जो आहे तो ठेवण्यासाठी काहीतरी एक छान सुंदरशी सोन्याची पेटी आहे. त्या सोन्याच्या पेटीला वरती आणि खाली पूर्णपणे सोन्याचा भाग आहे पेटीचा, पण आतमध्ये मध्ये जो आहे तो एक हिरा आहे. तर हे भगवद्गीतेतलं ज्ञान जे आहे मधल्या 7 ते 12 अध्यायांमधलं ते भक्ती योगाचं ज्ञान आहे, ते फार महत्वाचं आहे. आता आपण पाहणार आहोत पहिल्या युनिटमध्ये 1 ते 6 मध्ये आपण चर्चा करणार आहे कर्मयोगाबद्दल प्रमुखपणे. तर ह्या भगवद्गीतेची सुरुवात जी आहे ती महाभारतातल्या युद्धाने होते. महाभारताचं युद्धाची परिस्थिती आहे ही धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर आहे. त्यामुळे पहिला जो श्लोक आहे त्याची सुरुवात धर्मक्षेत्राने झालेली आहे. तर ह्याच्याद्वारे आणखीन एक संदेश दिला जातो की हे जे ज्ञान आहे हे धर्माचं ज्ञान आहे. त्याचबरोबर धर्म या शब्दापासून सुरुवात झालेली आहे भगवद्गीतेची. त्याचबरोबर आपण पाहतो की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र म्हटलेलं आहे. तर हा जो धृतराष्ट्र होता त्याला माहिती होतं की ही जी युद्धाची जागा जी आहे ही धार्मिक जागा आहे, ही धर्माची जागा आहे. त्यामुळे तो थोडा भीतीमध्ये या श्लोकाद्वारे आपण बघतो की धृतराष्ट्र जो आहे त्याला भीती आहे की बाबा काय होणार आहे. का? कारण कुरुक्षेत्र जे आहे या कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती हे युद्ध होत आहे आणि हे कुरुक्षेत्र जे आहे ही धर्मभूमी आहे. कारण कुरुक्षेत्र हे फक्त युद्धासाठी महाभारताच्या युद्धासाठी फेमस नाहीये. आजकाल जर कुरुक्षेत्र काय विचारलं तर लोकांना वाटतं की ते महाभारताचं युद्ध झालं. हरे कृष्ण बरोबर माईक चालू आहे कुणाचा तरी. हरे कृष्ण माईक चालू आहे कुणाचा तरी आवाज खरखर. हरे कृष्णा. सर्व भक्त अनम्यूट करा, सॉरी म्यूट करा. तर हे कुरुक्षेत्र जे आहे हे धर्मक्षेत्र आहे आणि या धर्मक्षेत्रामध्ये धर्माचा विजय होतो. त्यामुळे धृतराष्ट्राला फार जास्त भीती होती की बाबा इथे माझे जे पुत्र आहेत हे अधर्मी आहेत आणि पांडूचे जे पुत्र आहेत हे धार्मिक आहेत. त्यामुळे ते काय करतायत हे विचारण्याचा तो प्रयत्न करतोय. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा, सगळे जे युद्ध करण्याच्या इच्छेने सर्व एकत्र आलेले आहेत. मामका पांडवाशैव, माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र. तर इथे आपण पाहतो की हा धृतराष्ट्र जो आहे हा फार आसक्त व्यक्ती आहे आणि त्याच्या आसक्तीबद्दल इथे तो आसक्ती दाखवून देतोय. माझे पुत्र, माझ्या पुत्रांचं काय झालं. मामका पांडवाशैव, आणि पांडूच्या पुत्रांचं काय झालं. तर आपण पाहतो हा धृतराष्ट्र नेहमी आसक्त होता आणि त्याच्या आसक्तीमुळेच हे महाभारताचं युद्ध झालं. जेव्हा ह्या श्लोकाची चर्चा करायची असते त्यावेळेस मी नेहमी सांगतो की धृतराष्ट्र जो आहे हा आंधळा व्यक्ती होता. आपल्या सर्वांना माहिती की शारीरिक दृष्टीने तो आंधळा होता, पण त्या शारीरिक दृष्ट्या आंधळाच्या व्यतिरिक्तही धृतराष्ट्र 3 प्रकारे आंधळा होता. तर तो 4 प्रकारचे अंध व्यक्ती असतात. एक म्हणजे शारीरिक दृष्ट्या अंध, दुसरा जो असतो तो म्हणजे धनांध, ज्याच्याकडे फार धन असतं, संपत्ती असते आणि तो धन संपत्तीमुळे आंधळा होतो. बऱ्याच वेळा आपण पाहतो की धन आल्यानंतर व्यक्ती जे आहे दुसऱ्यांना फार कमी लेखतात किंवा त्यांना तो गर्व येतो
नंतर धनांध. तिसरा जो आहे तो म्हणजे कामांध. कामवासनेमुळे व्यक्ती आंधळा होतो आणि आपण पाहतो की युवक युवती जे आहेत ते कामवासनेमुळे एकत्र येतात आणि ते एकत्र आल्यानंतर ते सर्व काही विसरून जातात. आपलं घर, आपले आई वडील, आपलं सर्व काही विसरतात आणि आंधळ्यासारखं वागतात. किंवा नंतर आज समाजातही आपण पाहतो की कामांध व्यक्तींमुळे किती काही व्यभिचार होत आहे. त्यानंतर चौथा जो आहे तो म्हणजे मदमत्ता अंध. अहंकारामुळे व्यक्ती जो आहे, मद जो आहे त्याच्यामुळे मदांध सुद्धा म्हणू शकतो त्याला, की अहंकारामुळे व्यक्ती अंधा होतो. कधी कोणाला अहंकार आला की मी अमुक आहे, मी तमुक आहे, आणि त्यामुळे व्यक्ती जो आहे तो आंधळा होऊन जातो. आणि धृतराष्ट्रामध्ये दुर्भाग्याची गोष्ट आहे की हे चारही प्रकार होते. तो धनामुळे अंध झाला होता, त्याचं जे सिंहासन आहे तो सोडू शकत नव्हता. फेविकॉल का जोडे तुटेगा नाही, छुटेगा नाही, तो अजिबात सोडायला तयार नव्हता. तिथे त्यात युद्ध झालं, पांडवांनी युद्ध जिंकलं तरीही तो सिंहासनावरती बसून होता. आणि पांडव फार सौम्य स्वभावाचे होते, त्यामुळे त्यांनी काय ते त्यांना म्हटलं नाही की बाबा तुम्ही उतरा म्हणून. शेवटी विदुराला यावं लागलं आणि सांगावं लागलं की तू असा व्यक्ती आहेस कुत्र्या समान आहे की तुझ्या समोर फेकलेल्या तुकड्यावरती तू जगतोय. मग हे ऐकल्यानंतर त्याचं पूर्णपणे त्याला बुद्धी आली आणि तो तिथून पूर्णपणे सोडून हरिद्वारला गेला. हरिद्वारला नाही, कुठे गेला? बद्रिकाश्रम. बद्रिकाश्रम जाऊन त्यांनी तपस्या केली. तर असा हा धृतराष्ट्र आहे, ह्या श्लोकाच्या द्वारे सांगतोय की मामका, माझ्या पुत्रांचं काय झालं, त्याची आसक्ती दाखवतोय. पांडवाश्चैव, पांडूचे जे पुत्र, किम अकुरत संजय, काय करतायत हे संजय? तिथे युद्धभूमीवरती गेले, डिनरसाठी नाही गेलेले, चहा कॉफी नाही पितेत. तर त्याच्या मनातली जी भीती आहे ती भीती इथे दाखवण्यात आलेली आहे. आपण आता तात्पर्यातले काही पॉइंट बघूयात आणि पुढे जाऊयात. तर इथे सुरुवातीला प्रभुपाद फार छान वाक्य सांगतायत. भगवद्गीता ही मोठ्या प्रमाणात वाचले जाणारे आस्तिकवादी विज्ञान आहे आणि याचा सारांश गीता महात्म्यामध्ये दिला आहे. या ठिकाणी सांगण्यात आले आहे की मनुष्याने भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांच्या मदतीने भगवद्गीतेचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे. तर आणि या प्रकारे वैयक्तिक हेतुपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्ताकडून ती समजून घेतली पाहिजे. तर दोन महत्वाच्या गोष्टी आहेत की कृष्ण भक्ताकडून आपण हे ज्ञान घेणं गरजेचं आहे आणि अत्यंत काळजीपूर्वक हे ज्ञान घेणं गरजेचं आहे. प्रभुपाद इंग्लिशमध्ये लिहितात, स्क्रुटिनायझिंगली वन शुड स्टडी भगवद्गीता व्हेरी स्क्रुटिनायझिंगली. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक हे भगवद्गीतेचं ज्ञान घेणं फार गरजेचं आहे. पुढे प्रभुपाद सांगतात, भगवद्गीता कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी याबद्दल स्पष्ट उदाहरण गीतेमध्येच आहे, ते म्हणजे अर्जुन होय. शिष्यस्तहम शादिमां त्वं प्रपन्नात, मी पूर्णपणे तुम्हाला शिष्य म्हणून शरणागत होतो आणि त्यामुळे पूर्णपणे शरणागत होऊन हे ज्ञान घेणं गरजेचं आहे. पुढे प्रभुपाद भगवद्गीतेचा आणि महाभारताच्या युद्धाबद्दल थोडीशी चर्चा करतायत, आपण वाचूयात ते. महाभारतात वर्णलेले धृतराष्ट्र आणि संजय यांनी केलेली ही चर्चा ही या श्रेष्ठ तत्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे. पुरातन वैदिक काळापासून पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या कुरुक्षेत्र या ठिकाणी गीतेमधील तत्वज्ञान सांगण्यात आल्याचे आपल्याला समजून येते. स्वतः भगवंतांनी ते जेव्हा या पृथ्वी तलावर होते तेव्हा मानव समाजाच्या मार्गदर्शनाकरता हे ज्ञान सांगितले आहे. येथे धर्मक्षेत्र हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे, कारण कुरुक्षेत्र युद्धभूमीवर पुरुषोत्तम श्री भगवान हे अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते. यत्र योगेश्वर कृष्ण तत्र पार्थ धनुर्धर यत्र श्री विजयोर्भूती धुवा नीतिर्मितिर्मम. जिथे कृष्ण आहे, जिथे अर्जुन उपस्थित आहे, तिथे विजय हा नक्कीच आहे. यत्र योगेश्वर कृष्ण तत्र पार्थ धनुर्धर तत्र श्री विजयोर्भूती, तिथे विजय हा नक्कीच आहे. तर हा पहिला श्लोक आणि हा आता मी जो गायला तो शेवटचा श्लोक होता. ह्या श्लोकाद्वारे धृतराष्ट्राला संजयने सांगितलं होतं की बाबा युद्धभूमी जी आहे तिथे अर्जुन आणि पांडवांचाच विजय होणार आहे, तर त्यामुळे अजूनही तुला संधी आहे की युद्ध थांबवू शकतो. कुरूंचा पिता धृतराष्ट्र हा आपल्या पुत्रांच्या अंतिम विजयाबद्दल अत्यंत साशंक होता आणि त्याचमुळे त्यांनी आपला सचिव संजय याच्याकडे विचारणा केली. पूर्ण निर्धारक युद्ध करण्याच्या तयारीने स्वतःचे आणि आपल्या धाकटा भाऊ पांडू यांचे पुत्र कुरुक्षेत्र येथील रणभूमीवर एकत्र आले असल्याची त्याला पुरेपूर खात्री होती. तरी सुद्धा त्याची विचारणा महत्वपूर्ण आहे. भावाभावांमध्ये तडजोड व्हावी
आणि त्याची इच्छा नव्हती आणि त्याला युद्धभूमीवरील आपल्या पुत्राच्या विधिलिखिताबद्दल निश्चितपणे जाणून घ्यावयाचे होते. कुरुक्षेत्राच्या वैदिक साहित्यामध्ये स्वर्गातील देवतांसाठी सुद्धा पूजनीय असे स्थान म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे. तर कुरुक्षेत्र जी आहे ही धर्मभूमी आहे आणि तिथे देवी देवता सुद्धा पूजा अर्चना करायला यायचे. आपण जगन्नाथ लीलेमध्ये पण ऐकतो की कशा प्रकारे जगन्नाथजींचं जे रूप आहे ते कुरुक्षेत्रामध्येच आलं होतं. कारण कुरुक्षेत्राच्या भूमीवरती सर्व म्हणजे ब्रजवासी, द्वारकावासी, मथुरावासी सर्वजण एकत्र आले होते काही पूजा आणि यज्ञ करण्यासाठी. आणि ते आल्यानंतर सगळ्या द्वारकाच्या ज्या राण्या होत्या त्यांनी रोहिणी मातेकडे विचारणा केली की तुम्ही कृष्णाच्या जी बाल्यलीला आहे त्याचं वर्णन करा. कारण कृष्ण जे आहे ते गोपा, गोपी, राधाराणी यांच्या व्यतिरिक्त दुसरं काही बोलतच नाहीत. बऱ्याच वेळा कृष्ण असं व्हायचं की झोपल्यानंतर राधाराणी, गोपन सगळ्यांची नावं घेत बसायचे झोपेमध्ये. तर मग त्या राण्यांना प्रश्न पडला की आमच्यापेक्षाही अतिप्रिय असे हे व्यक्ती आहेत त्यांना, तर त्यांच्यावर जाणून घेण्याची त्यांना उत्सुकता वाटली. तर हे कुरुक्षेत्रामध्ये झालं होतं. आणि त्यानंतर आपल्याला माहिती कशा प्रकारे की दरवाजावरती कृष्ण, बलराम आणि सुभद्रामाने ह्या लीला ऐकतात आणि ते जगन्नाथजींचं ते सुंदर रूप जे आहे ते धारण करतात. आश्चर्यकारक. अशा प्रकारे ह्या धर्मक्षेत्रावरती कुरुक्षेत्राच्या ठिकाणी युद्धासाठी एकत्र आलेल्या व्यक्तींमध्ये नक्कीच धर्माचा विजय होईल आणि त्यामुळे माझ्या पुत्रांचा विनाश होईल याची त्याला खूप मोठी शंका होती. पुढे प्रभुपाद लिहितात, संजय हा व्यासांचा शिष्य होता. तो जरी धृतराष्ट्राच्या कक्षामध्ये होता तरी व्यासांच्या कृपेने तो कुरुक्षेत्र येथील युद्धभूमी पाहू शकत होता, लाईव्ह टेलिकास्ट. त्यासाठीच धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल त्यांच्याकडे विचारणा केली. तर झूम त्यावेळेस पण होतं. पांडव आणि धृतराष्ट्रांचे पुत्र हे दोघेही एकाच कुटुंबातील होते, पण या ठिकाणी धृतराष्ट्राचे अंतर्मन उघडे करून दाखवण्यात आलेले आहे. त्याने मुद्दाम आपल्या पुत्राचा कुरु म्हणून उल्लेख केला आणि पांडुपुत्रांना कुळाच्या वारस हक्कातून वगळले. यावरून कोणीही धृतराष्ट्राच्या आपल्या पुतण्यांशी म्हणजे पांडुपुत्रांशी असणारा विशिष्ट संबंध समजणे सहजपणे जाणू शकतो. प्रारंभी केलेल्या चर्चेवरून हे निश्चित आहे की ज्याप्रमाणे भाताच्या शेतामधून अनावश्यक तृण काढून टाकले जाते, त्याचप्रमाणे धर्मपिता भगवान श्रीकृष्णांच्या उपस्थितीत कुरुक्षेत्रावर तृणवत अशा धृतराष्ट्रांच्या पुत्रांसहित इतर सर्वांचा समूळ नायनाट केला जाईल आणि युधिष्ठिर प्रमुख असलेल्या धार्मिक वृत्तीच्या लोकांची स्थापना स्वतः भगवंत करतील. धर्मक्षेत्रे व कुरुक्षेत्रे या शब्दाच्या ऐतिहासिक आणि वैदिक महात्म्याबरोबर हेही विशेष महत्व आहे. तर जे सत्ययुग जो होतं त्या सत्ययुगामध्ये जे युद्ध राक्षस आणि देवी देवता आणि मनुष्य यांचे प्रत्येकाचे जे वेगवेगळे ग्रह होते. आपण ऐकतो की बाबा हिरण्यकशिपू, हिरण्याक्ष आणि भगवंत वराहदेव किंवा नरसिंह भगवंत आले, त्यांच्यामध्ये युद्ध झालं आणि हे वेगवेगळ्या ग्रहांवरती युद्ध व्हायचं. त्यानंतर परिस्थिती बदलली. सत्ययुगानंतर त्रेतायुग आलं आणि त्रेतायुगामध्ये वेगवेगळे जे देश आहेत किंवा वेगवेगळे जे प्रांत आहेत ह्या भूतलावरती त्यांच्यामध्ये युद्ध झालं. जसं रावण आणि राम जे आहेत त्यांच्यामध्ये युद्ध झालं. त्यानंतर द्वापार युग जे आहे, द्वापार युगामध्ये जास्त जवळ आली, वेगवेगळ्या शहरांमध्ये युद्ध व्हायला लागले. म्हणजे भगवंत कृष्ण आणि त्यांच्याबरोबर कंस जे आहेत त्यांचे बाजूबाजूलाच त्यांचे युद्ध. आणि कलियुग एवढं विचित्र आहे की कलियुगामध्ये घराघरामध्ये कलह झाले. तर अशा प्रकारे आपण पाहतो की घराघरामध्ये कलह झालेले आहेत. द्वापार युगामध्ये भावाभावांमध्ये कलह झाले. कलियुगाच्या अंतिम परिस्थितीमध्ये हे झालेलं आहे आणि कलियुगामध्ये त्यामुळे घराघरामध्ये कलह होतो. आणि फक्त घराघरामध्ये नाही, आपल्या हृदयामध्येही कलह चालू आहे. तर आपल्याला त्या हृदयाचा कलह दूर करायचा आहे आणि आपल्याला जे युद्ध हे आहे जिंकायचं आहे मायाबद्दल. आणि त्याचमुळे आपण या भक्तिशास्त्रांचं व्यवस्थितपणे अध्ययन करणं गरजेचं आहे. त्यानंतर संजय उवाच अध्याय दुसरा श्लोक. संजय उवाच दृष्टा तू पांडुकानीव दृष्टा तू पांडुकानीकं दृढं दुर्योधनस्तथा आचार्यम् उपसंगम्य राजा वचन ब्रवीत. संजय म्हणाला, हे राजन, पांडुपुत्रांनी केलेल्या सैन्याची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला
आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला. तर आपण इथे पुढे पाहणार आहोत की कशा प्रकारे धृतराष्ट्र जो आहे त्याच्या मनातली जी भीती आहे, त्याच्या मनामध्ये बऱ्याच काही भीती होत्या. त्यात सर्वात मोठी भीती म्हणजे त्याचं युद्ध हारण्याची भीती होते. आणि त्या युद्धामध्ये त्याच्या बरोबरची जी लोक आहेत ते त्याला सोडून दुसऱ्या कोणाबरोबर पांडूंच्या बाजूला जातील का, किंवा पांडूंवरती विशेष प्रेम दाखवतील का, ही त्याच्या मनातली भीती होती. तर धृतराष्ट्राने पांडूंची जी पूर्णपणे सैन्य आहे ते पाहिलं आणि त्यानंतर तो जो आहे आचार्य जे आहेत, कोण आचार्य आहेत? द्रोणाचार्यांकडे गेले, कारण द्रोणाचार्य जे आहेत ते युद्धाचे पूर्णपणे नियंत्रण पाहत होते. तर इथे दुर्योधनाला राजा म्हटलेलं आहे, राजा वचन उब्रवीत, राजा म्हटलेलं आहे, पण तरी पण त्याला जे आहे सेनापतीचं शरण घेणं गरजेचं आहे. तो जरी स्वतःला राजा म्हणून घोषित करत असेल त्यावेळेस, तरीही तो आचार्य जे आहेत, आचार्य म्हणजे जे त्यांचे जे सेनापती होते द्रोणाचार्य, त्यांचे शरण घेतलं. आणि तिथे त्यानंतर तो म्हणतो पश्येताम पांडुपुत्राणाम, पश्येताम पांडुपुत्राणाम आचार्यं महती चमुम व्यूढा द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमती. तर इथे त्याची जी भीती आहे आणि त्याचबरोबर त्याची जी राजनीती आहे त्याच्याबद्दल इथं वर्णन करण्यात आलंय. बरेच जण म्हणतात की भगवद्गीतेतून तुम्ही राजनीती सुद्धा शिकू शकता. इथे थोडाफार त्याचा उल्लेख केला की कशा प्रकारे तो राजनीती करतोय. तर व्यूढाम द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमती, याचा अर्थ हे आचार्य तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. तर हे सांगल्यानंतर तो जे द्रोणाचार्य आहे त्यांची जी जुनी शत्रुता होती त्याची आठवण करून देतोय. तव शिष्येन धीमती, ते सांगतात की व्यूढा द्रुपदपुत्रेन, फक्त तो म्हणू शकतो ना तुमचा जो शिष्य आहे त्याचं नाव दृष्टद्युम्न आहे, त्या दृष्टद्युम्नेने जी पूर्णपणे रचना केलेली आहे युद्धाची व्यूहरचना केलेली आहे ते पहा. तो तसं नाही म्हणत, व्यूढा द्रुपदपुत्रेन, दृष्टद्युम्नचं नाव न घेता तो द्रुपदपुत्र म्हणतो, कारण द्रोणाचार्य आणि द्रुपद या दोघांमध्ये शत्रुता होती. त्याची एक कथा येते, त्याच्या कथेमध्ये सांगतात की कशा प्रकारे द्रोणाचार्य आणि द्रुपद हे दोघं गुरुकुलमध्ये मित्र होते आणि गुरुकुलमध्ये हे दोघंही एकत्र गुरूंच्या आश्रयात राहत होते आणि दोघं खूप जिवलग असे मित्र होते. तर द्रोणाचार्य जे होते गरीब ब्राह्मण होते. ब्राह्मण म्हणजे हा श्रीमंत नसतो, तो गरीबच असतो. हा गरीब ब्राह्मण होते आणि हे द्रोणाचार्य त्यांची परिस्थिती पाहून द्रुपद जेव्हा ते गुरुकुलमधून पासआउट होत होते त्यावेळेस ते म्हणाले की मी जेव्हा राजा बनेल त्यावेळेस माझं अर्ध राज्य मी तुला नक्की देईल. असं सांगितल्यानंतर ते दोघंही गुरुकुलमधून परत गेले, त्यांचा विवाह झाला, मुलं पुत्र झाले त्यांना. तर द्रोणाचार्य जे आहे त्यांना अश्वत्थामा म्हणून पुत्र झाला आणि ते आपल्या आश्रमामध्ये राहत होते. आणि आश्रमामध्ये राहताना त्यांची परिस्थिती फारच बिकट होती. एवढी बिकट होती की अश्वत्थामाला दूध पिण्याची इच्छा झाली तर ते गव्हाच्या पिठाला पाण्यामध्ये घुसळून त्याला दूध म्हणून पाजायचं. आणि बरेच दिवस दूध काय हे अश्वत्थामा माहित नव्हतं. त्याला वाटायचं की ह्यालाच दूध म्हणतात. अशी बिकट परिस्थिती होती आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये त्यांची पत्नीने त्यांना सांगितलं की बाबा तुम्हाला असं एक वचन दिलं होतं तुमच्या मित्राने, तुम्ही जा त्यांच्याकडे. तर असं सांगितल्यानंतर द्रुपद जे आहे, द्रुपदांकडे जे राजा झाले होते त्यांच्याकडे द्रोणाचार्य जातात आणि द्रोणाचार्य तिकडे गेल्यानंतर द्रुपद त्यांचा फार अपमान करतो. मी अशा गरीब लोकांशी बोलत नाही, तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर माझ्या स्टेटसचं होणं गरजेचं आहे, तर चालते व्हा. तर त्यावेळेस द्रोणाचार्य शपथ घेतात की मी अशी परिस्थिती आणेल की तुला नक्कीच युद्धामध्ये हरवेल आणि नक्कीच अशी परिस्थिती आणेल की तुला मला राज्य द्यावं लागेल जे काही तू वचन दिलं होतं. आणि तेव्हापासून द्रुपद आणि द्रोणाचार्य त्यांच्यामधली शत्रुता चालू होते. त्यानंतर द्रोणाचार्य जात असतात परत आणि जाता जाता तिथे पाहतात की बरेच काही मुलं आहेत ते खेळत होते आणि ते खेळताना मुलांनी ह्या ज्या व्यक्ती आहेत ब्राह्मण त्यांच्याकडे विनंती केली, कारण त्यांचा बॉल जो आहे, चेंडू जो आहे तो एका मोठ्या विहिरीत पडला होता आणि त्यामध्ये विहिरीमध्ये चेंडू पडल्यानंतर त्यांनी जाऊन त्यांना विचारलं की तुम्ही आमचा चेंडू काढून द्याल का. तर त्यावेळेस द्रोणाचार्य एवढी कुशलता होती त्यांच्यामध्ये, त्यांनी बाणांचा एक पूर्ण रशी बनवली. एक बाण कंटिन्यूस सोडून ते बाण एकमेकांमध्ये लागत गेले आणि त्या बाणांना पकडून त्यांनी जो चेंडू आहे तो विहिरीतून बाहेर काढला.
आणि हे जेव्हा भीष्म पितामहांना कळतं त्यावेळेस भीष्म पितामहांना म्हणतात की हे दुसरं कोण नाहीये, हे द्रोणाचार्य आहे. आणि मग त्यानंतर द्रोणाचार्यांना तिथे त्यांचे युद्ध कौशल्य युद्ध शिकवण्यासाठी त्यांना गुरु म्हणून नियोजित करतात, त्यांना आचार्य म्हणून नियोजित करतात. तर ही दोघांची जी शत्रुता आहे द्रुपद आणि द्रोणाचार्य, ही शत्रुता या दुर्योधनाला माहिती होती आणि त्यामुळे त्यांनी द्रोणाचार्य किंवा भीष्म पितामह यांचं पांडवांप्रती साहजिक प्रेम होतं, नैसर्गिक प्रेम होतं. तर हे नैसर्गिक प्रेम त्यांचं बाहेर येऊ नये किंवा त्यांनी युद्ध करण्यासाठी ते उत्साही असावे, त्यांनी पूर्णपणे युद्धामध्ये भाग घ्यावा, तर त्यांना करण्यासाठी त्यांनी इथे राजनीती केली की तुमचा जो शत्रूचा मुलगा आहे ना, त्यांनी पूर्णपणे युद्ध, तो सेनापती होता पांडवांचा, तर त्यांनी पूर्णपणे रचना केलेली आहे. तुम्ही त्यामुळे त्याची रचना जी आहे ती पहा. त्यानंतर श्लोक क्रमांक 4. अत्र शुरा महेशास्वा अत्र शुरा महेशा भीमार्जुन समायुधी भीमार्जुना युधानो विराटश्च द्रुपदश्च महारथ. कशा प्रकारे वेगवेगळे महारथी इथे युद्धभूमीवरती आहेत ते पहा. येथे या सैन्यामध्ये भीम आणि अर्जुन त्यांच्या बरोबरीचे शत्रू आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युधान, विराट आणि द्रुपद त्यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा येथे आहेत. तात्पर्य: द्रोणाचार्यांच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर दृष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता. तरी भय वाटण्यासारखे इतरही अनेक योद्धे होते. दुर्योधन त्यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतोय, कारण त्यांच्यापैकी प्रत्येक जण भीम आणि अर्जुन यांच्या इतकाच शक्तिशाली होता. त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती, म्हणून इतरांची तुलना त्याची केलेली आहे. तर तो एवढंच म्हणून थांबला नाही की बाबा दृष्टद्युम्न तुमच्या समोर आहे. तो म्हणाला दृष्टद्युम्न तर आहेच, पण त्याच्यापेक्षाही जास्त शक्तिशाली व्यक्ती तिथे समोर उभ्या आहेत आणि त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी आता आपण तयार होणं गरजेचं आहे. दृष्टकेतु चैकितान काशीराजस्य वीर्यवान पुरंजित कुंतीभोज शैबश्च नरपंडव. तेथे श्रेष्ठ शूरवीर आणि बलशाली असे दृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरीतेज, कुंतीभोज आणि शैब्य यांच्यासारखे योद्धे आहेत. युधामन्युष्य विक्रांत उत्तमौजाच वीर्यवान सौभद्रो द्रौपदयश्च सर्व एव महारथा. तेथे पराक्रमी युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तम भोज, सुभद्रा पुत्र, द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवे आहेत. तर पांडव जे होते, जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण झालं तेव्हा 100 पांडवांपैकी एक पांडव जो आहे, कौरव, 100 कौरव जे होते त्यांच्यापैकी एक जण जो आहे त्याने द्रौपदीच्या वस्त्रहरणासाठी आक्षेप घेतला होता. त्याचं नाव दृष्टकेतू नाही, त्याचं विकर्ण त्याचं नाव आहे. विकर्ण जो आहे त्यांनी त्याच्या युद्ध न करण्यासाठी त्याने जे आहे त्यांनी द्रौपदीचं वस्त्रहरण होऊ नये त्यासाठी त्याने आक्षेप घेतला होता. आणि हा विकर्ण जो आहे हा आपल्यामध्ये अडथळा यायला नको, त्याने पुन्हा पांडवांची बाजू घेऊ नये म्हणून हा जो पुढचा जो श्लोक आहे, श्लोक क्रमांक 8, त्याच्यामध्ये तो विकर्णाचं नाव घेतोय आणि विकर्णाचं ही गुणगान करतोय की तो एक महारथी आहे आणि असा महारथी योद्धे आपल्याकडे आहेत आणि त्यांच्याकडे आहेत. तर याच्याद्वारे तो पूर्ण युद्धभूमीची परिस्थिती सांगतोय आणि द्रोणाचार्यांनाही उत्साह देतोय की तुम्ही युद्धासाठी पूर्णपणे तयार व्हा. भवान भीष्मच कर्णश्च कृपाश्च समितिजय अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्ती तथा एव च. येथे आपण स्वतः भीष्म, कर्ण, कृप, अश्वत्थामा, विकर्ण आणि भूरिश्रवा नावाचे सौमदत्त पुत्र असे
युद्धात नेहमी विजय ठरणारे योद्धे आहेत. आतापर्यंत त्यांनी पांडवांच्या बाजूला कोण कोण आहे त्याची चर्चा केली. आता आपल्याकडे कोण कोण महारथी आणि महान व्यक्ती आहेत त्याची चर्चा केली. ते कसा एक पूर्ण पॉलिटिकल माणूस आहे, राजनीतिक माणूस आहे. तो सांगतोय की आपण पण हम भी कुछ कम नाही आहे. आपल्याकडे पण सर्व काही आहे. त्याचबरोबर अश्वत्थामा आणि विकर्ण या दोघांची नावं घेऊन त्यांना शाश्वती देतोय की मी तुमच्या बरोबर आहे आणि तुम्ही माझ्या बरोबर राहायचंय. त्याची तो शाश्वती घेतोय त्यांना, कारण त्यांना भीती होती की अश्वत्थामाला काय, अश्वत्थामा त्याला काही लालसा दाखवली तर तो तिकडे जाऊ शकतो अशी त्याला भीती होती. आणि त्याचबरोबर विकर्ण जो आहे हा पुन्हा पांडवाच्या बाजूने उभा राहील का याची त्यांना भीती होती. आपण बघतोय की कशा प्रकारे त्याला वेगवेगळ्या वर्षी भीती आणि तो राजनीती करतोय. अन्येच बहवा शूरा मदर्थे त्वक्त जीविता नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारदः. माझ्यासाठी स्वतःच्या जीवाचा त्याग करणारे सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर इथे आहेत. ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रांनी सुसज्ज असून युद्ध कलेत निपुण आहेत. तर वेगवेगळे जे त्याचे मित्र होते, जे राक्षसी मित्र होते, ते सर्वजण माझ्यासाठी युद्ध करण्यासाठी इथं तयार आहेत. त्यांचं रक्त सांडण्यासाठी तयार आहेत. आणि त्या अशा सर्वांच्या बरोबर आपण, आणि सगळेजण निपुण आहेत. शस्त्र आणि अस्त्र या दोन्ही गोष्टीमध्ये ते निपुण आहेत. शस्त्र आणि अस्त्र यातला फरक काय कोणाला माहिती आहे? अस्त्र म्हणजे ते मंत्राद्वारे चालवलं जात ते. ओके. आणि शस्त्र नॉर्मल. शस्त्र जे आहे ते हातात घेऊन वापरलं जातं, तलवार वगैरे, आणि अस्त्र हे फेकून मारलं जातं. हा यातला फरक आहे. तशा शस्त्र आणि अस्त्रामध्ये निपुण असे हे सर्व योद्धे इथे जमा झालेले आहेत. त्यामुळे आपण कसल्याही प्रकारची चिंता करू नका. हे सर्वजण तुमच्यावर युद्ध करण्यासाठी तयार आहेत. तर त्यामुळे तुम्ही इथे लगेच युद्धासाठी तयारी चालू करा. इथे प्रभुपाद तात्पर्यामध्ये एक छान महत्वाचा पॉइंट सांगतायत. जयद्रथ, कृतवर्मा, शल्य यांच्यासारखे इतर योद्ध्यांविषयी सांगावयाचे झाल्यास ते सर्वजण दुर्योधनासाठी आपले जीवन देण्यास तयार आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर सर्वजण पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळण्याने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर या सर्वांचा मृत्यू अटळ आहे. तर इथे दुर्योधन सांगते की यांचा सर्वांचा मृत्यू होणार आहे, त्यांचा मृत्यू अटळ आहे. या श्लोकाद्वारे सांगते. वर सांगितलेल्या आपल्या मित्रांच्या एकत्रित सामर्थ्यांवरून दुर्योधनाला मात्र आपल्या विजयाबद्दल पूर्ण खात्री होती. तर हा दुर्योधन जो आहे हा थोडा भ्रमामध्ये होता की तो युद्ध नक्कीच जिंकणार आहे. पुढे आणखीन 2 श्लोक घेऊयात, मग एक 5 मिनिटाचा आपण ब्रेक घेऊयात. अपर्याप्तम तदस्माकम बलम भीष्माभिरीक्षितम पर्याप्तम त्विदं मे तेषां बलम भीमाभिरीक्षिता. आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत. परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षलेल्या पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे. पांडवांची शक्ती जी मर्यादित आहे. आपल्याकडे भीष्म पितामह आहेत. भीष्म पितामह जे होते एवढे महान योद्धा होते की त्यांच्यासमोर कोणीही टिकणं शक्य नव्हतं. भीष्म पितामह आणि परशुराम यांच्यातलं जे युद्ध झालं होतं, शेवटी भगवंतांना येऊन शिवजींना येऊन सांगावं लागलं की तुम्ही दोघेही योग्य योद्धे आहात, थांबवा. ते परशुराम त्यांचे गुरु होते भीष्म पितामहांचे, तरीही त्यांचं दोघांमधलं जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये भीष्म पितामह ही काही कमी नव्हते. शेवटी त्यांचं युद्ध हे थांबावं लागलं मध्येच. तर भीष्म पितामहांशी युद्ध करणं कोणालाही शक्य नव्हतं आणि असे शक्तिशाली भीष्म पितामह आपल्याकडे आहेत. तर इथे त्याची राजनीती बघा. इथे काय करतोय तो भीष्म पितामहांचं थोडंफार जे काही भरपूर प्रेम होतं पांडवांवरती. तर भीष्म पितामहांना ते आठवण करून देत आहेत की आपने मेरा नाम रखा है, तुम्हाला माझ्या बाजूने असणं गरजेचं आहे. आणि असं सांगून तो भीष्म पितामहांनाही थोडं प्रोत्साहन देतोय की त्यांना म्हणजे ना थोडंसं हरभऱ्याच्या झाडावरती चढवणं त्यांना तो चढवण्याचा प्रयत्न करतोय की भीष्म पितामह जे आहेत ते त्यांच्या शक्तीसमोर कोणी उभं राहू शकत नाही असं सांगून तो भीष्म पितामहांचाही जे काही आपल्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहे.
श्लोक क्रमांक 11. अयनेषु च सर्वेषु अयनेषु यथा च भागम सर्वेषु अवस्थिता यथा भागम् अवस्थिता भीष्मम् एवम् अभिरक्षन्तु विष्णु एवम् भवन्त अभिरक्षन्तु सर्व एव हि. भवन्तः सर्व एव आता हि. तुम्ही सर्वांनी सैन्य व्यूह रचनेवरती नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामहा भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे. या दोन्ही श्लोकातून जो आहे तो भीष्म पितामहांचा जो आपल्या कल जो आहे तो आपल्या साईडने व्हावा असा त्याचा पूर्णपणे प्रयत्न चाललाय. तात्पर्य, भीष्मांच्या पराक्रमाची स्तुती केल्यानंतर दुर्योधन वाटले की इतर योद्धांना आपण कमी महत्व दिले आहे असे वाटू नये, म्हणून त्याने नेहमीच्या त्या आपल्या मत्सर्गीने अनुसरून वरील शब्दांनी परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. तर भीष्म पितामहांच्या फक्त असं वाटायला नको की बाबा भीष्मांचीच फक्त इथं गुणगान करतोय, भीष्म पितामहाच महान आहे असं वाटतंय. आणि त्यामुळं सगळे राक्षसी वृत्तीचे लोक होते ना, त्यामुळे त्यांच्यामध्ये स्पर्धा एकमेकांमध्ये होणारच होती. तर त्यांना वाईट वाटू नये म्हणून आपण सगळ्यांनी भीष्म पितामहांच्या अध्यक्षतेखाली कार्य करायचंय. मीही त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करणार आहे, मी जरी राजा असेल तरी. त्यामुळे आपण त्यांचं ऐकूयात चला असं म्हणून तो सगळ्यांना थोडी सहानुभूती देतोय. त्याने ठामपणे सांगितले की भीष्मदेव हे निसंशय सर्वश्रेष्ठ योद्धे आहेत, पण ते वृद्ध असल्या कारणाने त्यांची सर्व बाजूंनी रक्षण करण्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. कदाचित ते एका बाजूला युद्ध करण्यात गुंतले असतील तर बाजूने शत्रू त्या संधीचा फायदा उठू शकेल, म्हणून इतर योद्धांनी आपली मोक्याची ठिकाणे न सोडता शत्रूला व्यूहरचना भेदू न देणे हे महत्वाचे होते. कुरूंचा विजय हा भीष्मदेवांच्या उपस्थितीवरच अवलंबून होता हे दुर्योधनाला स्पष्टपणे कळून आले. युद्धामध्ये भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंब्याची त्याला खात्री होती, कारण ज्यावेळी मोठ्या मोठ्या सेनापतींच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण केले जात होते त्यावेळी तिने त्या दोघांकडे न्यायरचना केली होती, पण ते एक चकार शब्दही काढू शकले नव्हते. हे दुर्योधन निश्चित जाणून होता. या दोघांच्या मनात पांडवांच्या बद्दल जिव्हाळा असला तरी धूतकिडेप्रमाणेच आताही ते या जिव्हाळ्याला त्याग करतील अशी त्याला आशा होती. आणि त्यामुळे अशा आशेने हा जो दुर्योधन आहे हा युद्धभूमीमध्ये विजय प्राप्त होईल या अशा भ्रमामध्ये होता. आणि तो त्यामुळे त्यांनी आपली जी काही परिस्थिती आहे युद्धभूमीवरची ती परिस्थिती द्रोणाचार्य आणि भीष्म पितामह यांच्या समोर मांडलेली आहे. त्यानंतर आपण पाहूया की कसे वेगवेगळ्या प्रकारचे शंख वाजले आणि मग बघूयात आणखी पुढे किती कंप्लीट करू शकतो. एक 5 मिनिटाचा ब्रेक. हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 12 ते 19 इथे वेगवेगळ्या शंखांचं वर्णन केलंय किंवा शंखनाद जो झालाय त्याच्याबद्दल काय परिणाम झाले त्याची आपण चर्चा करणार आहोत. श्लोक क्रमांक 12. तस्य संजयनयन हर्षम गुरुवृद्ध पितामह सिंहनादं विनध्वंसय शंखो दध्मो प्रतापवान. दुर्योधनाने पूर्ण चर्चा केली की कशी युद्धभूमीची व्यूहरचना झालेली आहे आणि त्या चर्चेनंतर आता दुर्योधन जे वेगवेगळे जे शंख आहेत ते वाजायला सुरुवात झाली किंवा वेगवेगळे जे वाद्य आहेत ते वाजायला सुरुवात झाली. तर युद्धाची सुरुवात आहे वेगवेगळे शंख आणि वाद्य वाजून सुरुवात केली जायची. युद्धाचे नियम होते की बाबा युद्ध जे आहे सूर्योदयानंतर चालू व्हायचं आणि सूर्यास्ताच्या वेळेस युद्ध बंद व्हायचं. आजकालचे युद्ध तसे नसतात. आजकाल कधी कुठला बॉम्ब पडतो, शस्त्र अस्त्राचा काही प्रश्नच येत नाहीये. कोण व्यक्ती हातामध्ये युद्ध क्षत्रियाचा नियम होता की युद्ध करण्यासाठी दोन्ही क्षत्रियांच्या हातात काहीतरी शस्त्र असणं गरजेचं. एखाद्याकडे शस्त्र नसेल तर दुसरा क्षत्रिय ते स्वतःच्या हातातलं शस्त्र फेकून द्यायचं आणि मल्लयुद्ध करायचं.
पण आता काहीच माहित नाही काय चाललंय, कुठून बॉम्ब पडतो, बाबा ते सामान्य नागरिक आहेत की बाबा कोणी ते आर्मीचे व्यक्ती आहेत, काहीच विचार केला नाही जाते, कोणाचाही कसाही नाही. तर कलियुगामध्ये कसा प्रत्येक गोष्टीचा नाश होत आहे, प्रत्येक नियमांचं कसं उल्लंघन होत आहे ते आपण पाहतो. भाषांतर. नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध पराक्रमी आणि सर्व युद्धामधील अग्रणीय अशा भीष्मांनी मोठ्याने सिंहगर्जनेप्रमाणे आपला शंख वाजविला आणि त्यामुळे दुर्योधन आनंदित झाला. तर जोरात शंख वाजवला त्यांनी आणि दुर्योधनाला सांगितलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तात्पर्य, कुरुवंशातील पितामह आपला पौत्र दुर्योधन याच्या अंतकरणातील भाव समजू शकले आणि त्याच्याबद्दल असलेल्या स्वाभाविक प्रेमामुळे त्यांनी दुर्योधनाला उत्साहित करण्यासाठी मोठ्याने शंख वाजवला. हा आवाज त्यांच्या सिंहासारख्या असलेल्या स्थितीच्या अनुरूपच होता. शंखध्वनीच्या संकेताने त्यांनी आपल्या पौत्र दुर्योधनाला याला सूचित केले, त्याला युद्धात विजयी होण्याची शक्यताच नाही, कारण विरुद्ध बाजूला स्वतः परमपुरुष भगवान श्रीकृष्ण आहेत. तरी सुद्धा युद्ध करणे हे त्यांचे कर्तव्य आहे आणि यामध्ये ते कोणतीही कसर सोडणार नव्हते. तर त्यांनी शंखनाद केला आणि शंखाचा नाद केल्यानंतर सिंह गर्जनेप्रमाणे त्यांनी शंखनाद केला. पण त्यांच्या तिथे दोघांचे भाव सांगितलेले आहेत. एक तर दुर्योधनाच्या मनातला भाव त्यांनी जाणून घेतला आणि त्याला आनंद प्रदान केला, पण त्याचद्वारे त्यांनी स्वतःच्या मनातला भावही दाखवला की बाबा मी त्यांचा भक्त आहे आणि माझ्या समोर पराक्रमी असे भगवंत आहेत, त्यामुळे तुझा युद्धामध्ये विजय हे होणारच नाहीये, तुझा विनाश जो आहे तो अटळ आहे, असं ते त्या दुर्योधनाला सांगण्याचा प्रयत्न करतात. श्लोक क्रमांक 13. तथ शंखाश्च भैर्यश्च वनवान पवोमुखा सहसा एव अभ्यहन्त्यन् शब्द समूलतभवत्. भीष्म पितामहांनी शंख वाजल्यानंतर वेगवेगळे सर्व शंख वाजायला सुरुवात झाली. त्याचबरोबर शंखाद्वारे वेगवेगळे जे वाद्य तिथे जे युद्धाचे जे वाद्य आहेत, जसं गोमुख आहे, बिगुल, ह्या सगळ्या गोष्टी वाजायला सुरुवात झाली. त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुतार्या आणि रणशिंगे एकदम वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता. शक्ती प्रदर्शन करण्यासाठी हा एक वेगळा प्रकार होता. शक्ती प्रदर्शन म्हणजे फक्त आमच्याकडे लाखाचं सैन्य असं नाही, वेगवेगळ्या प्रकारे कसा उत्साह दाखवला जातो, त्या उत्साहाद्वारे जो आहे शक्ती प्रदर्शन केलं जायचं. आणि तेच झालं होतं पानिपतच्या युद्धामध्ये. पानिपतचं जे तिसरं पानिपतचं महायुद्ध झालं, त्या पानिपताच्या युद्धामध्ये जेव्हा मराठे पूर्णपणे थकले होते, मराठ्यांची अवस्था फार बिकट झाली होती. 8 तास त्यांनी पूर्णपणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत युद्ध केलं आणि ते युद्ध केल्यानंतर तो जो अब्दाली होता, जो अफगाणिस्तानचा राजा होता, त्या राजाने काय सांगितलं की माझ्याकडे 10,000चं आणखीन सैन्य आहे जे पूर्णपणे फ्रेश आहे, युद्धासाठी पूर्णपणे उत्साहाने तयार आहे, असा मेसेज पाठवला. आणि त्यानंतर त्यांनी त्याच्याकडे 3,000 लोक होते, पण त्यांनी 10,000 सांगितलं. आणि मराठे त्यावेळेस काहीतरी 3-5 हजार असे काही मराठी शिल्लक होते, पण त्यांचे रात्री काहीच खाल्लेलं नव्हतं, उपाशीपोटी युद्ध करत होते, 8 तास युद्ध करून थकले होते, रक्तबंबाळ झाले होते. जेव्हा मराठ्यांनी ऐकलं तेव्हा 3,000 लोक एकदम आक्रोश करत धावत येतात. मग त्यानंतर मराठे जे आहेत ते पळायला लागले, इकडे तिकडे शहरावैरा धावा लागले आणि त्यानंतर मग पानिपतचं युद्ध जे मराठ्यांनी हारलं. म्हणजे मराठे त्यावेळेस एवढे पराक्रमी होते की पूर्ण भूतलावरती मराठ्यांसारखं पराक्रमी असं कोणी नाही. मराठी जे युद्ध करायला येतात म्हटल्यानंतर सर्व घाबरायचे. मग मुघल, काही जे काही 5 शाही होत्या, निजाम, आदिलशाही, हे सर्वच मराठ्यांना घाबरत होते त्यावेळेस, अशी परिस्थिती. पण अशा प्रकारे त्या आक्रोशामुळे ते जे आहेत मराठी युद्ध हारले. तर वेगवेगळ्या घोषणा, जय घोषणा करायचे लोक, वेगवेगळे शंख वाजवायचे किंवा वेगवेगळे जे वाद्य, तुतारी, ढोल, ताशे सगळं वाजवून आपलं जे शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला जायचा युद्धामध्ये. आजकाल कसलंही शक्ती प्रदर्शन होत नाही. शक्ती प्रदर्शन म्हणजे अण्वस्त्र, हे शक्ती प्रदर्शन लोकांना वाटतं. श्लोक क्रमांक 14. ततः श्वेतहैर्युक्ते महती सैन्यदे स्थितो माधवा पांडवश्चैव दिव्यो शंखो प्रदुध्मत् प्रदध्मुतु
तर पहिल्यांदा आता ह्या भगवद्गीतेमध्ये जे मेन ही भगवद्गीतेचे हिरो आहेत त्यांचं नाव घेतलं आहे, माधव पांडवाश्चैव. तर ह्या श्लोकाद्वारे माधव शब्दाचा अर्थ होतो, रूपात सांगतात तात्पर्यामध्ये, त्याच्याबद्दल आपण वाचूयात. मा म्हणजे लक्ष्मीजी, धव म्हणजे ज्यांच्याकडे लक्ष्मीजी आहे. तर जिथे लक्ष्मी आहे तिथे नक्की प्रसन्नता आहे, जिथे लक्ष्मी आहे तिथे विजय आहे. आणि त्यामुळे भगवंतांना इथे माधव म्हणून उद्देशित केलेलं आहे. आणि त्यामुळे ह्या श्लोकाद्वारेही सांगण्यात येते की जिथे भगवंत आहेत पांडवांबरोबर तिथे नक्कीच विजय होणार आहे. तर माधव या शब्दाचा अर्थ आहे ते भगवंत, लक्ष्मीपती भगवंत श्रीकृष्ण. दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेला भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजवले. दिव्य शंखो प्रदुध्मत, त्यांनी आपले जे दिव्य शंख आहेत ते वाजवले. तात्पर्य, भीष्मदेवाने वाजवलेल्या शंखाची तुलना करताना श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी वाजवलेल्या शंखाचे दिव्य म्हणून वर्णन करण्यात आले. भीष्मदेवांच्या जे शंखाचं वर्णन केलं होतं सिंहनाद, सिंहाची ज्याची गर्जना होती तशा प्रकारे. पण इथे काय वर्णन केलेलं आहे, दिव्य शंखो प्रदुध्मत, दिव्य जे आहेत असे नादांनी शंखनाद झालेला आहे. पांडवांच्या पक्षात श्रीकृष्ण असल्याने विरुद्ध पक्षाला विजयाची आशा नव्हती. जयस्तु पांडुपुत्राणाम येषाम पक्षे जनार्दन, पांडुपुत्रांसारख्या व्यक्तीचाच नेहमी विजय होत असतो, कारण भगवान श्रीकृष्ण त्यांचे सहकारी असतात. आणि ज्या ठिकाणी भगवंत असतात त्या ठिकाणी लक्ष्मी देवी सुद्धा असते, कारण लक्ष्मी देवी आपल्या पतीशिवाय कधीही एकटी राहत नाही. म्हणून विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या शंखामधून उत्पन्न झालेल्या दिव्य शंख ध्वनीद्वारे कळून आले आहे की भाग्य आणि विजय अर्जुनाची वाटच पाहत आहे. त्या व्यतिरिक्त हे दोन्ही मित्र ज्या रथामध्ये बसले आहेत ते रथ अग्निदेवाने अर्जुनाला दान केला होता. त्यावरून आपल्याला असे लक्षात येते की हा रथ त्रिलोकी कुठेही फिरवला तरी तो निश्चितपणे सर्वत्र विजय प्राप्ती करू शकतो. अशी विजयाची भरपूर लक्षणं होती अर्जुनाच्या रथामध्ये, किंवा अर्जुनाचे अश्व जे होते आणि अर्जुनाला जे शस्त्रास्त्र मिळाले होते वेगवेगळ्या देवी देवतांकडून, आणि त्याद्वारे अर्जुन हा नक्कीच विजयी होईल याची लक्षणं दाखवण्यात आलेली आहे. अर्जुनांचा जो रथ होता त्या रथावरती स्वतः हनुमानजी होते. आणि हनुमानजी तिथे असण्याचं कारण माहितीये का होते हनुमानजी तिथे? रामाने युद्धामध्ये सहाय्य केलं होतं, रामानं हनुमानजीने सहाय्य केलं होतं म्हणून ह्या युद्धात सहाय्य करण्यासाठी आले. ठीक आहे. अजून वायुपुत्र आहेत, विजयाची प्रतिमा आहे. तर हनुमानजी आहेत जे भगवंतांचे नित्यसेवक आहेत आणि ते भगवंतांबरोबर नेहमी राहण्याचा प्रयत्न करतात, पण ते भगवंत रामांबरोबर नेहमी राहण्याचा प्रयत्न करतात. राम म्हणजेच कृष्ण आहे प्रभूजी. होऊन भगवंतांनी अर्जुनाला आशीर्वाद दिला होता, हनुमानजींनी अर्जुनाला आशीर्वाद दिला होता. हनुमानजी असे अर्जुनाला म्हणतात की मी नक्कीच तुझ्याबरोबर युद्धभूमीत असेल, पण मी जेव्हा युद्धभूमीत असेल त्यावेळेस मी शस्त्रास्त्र उचलणार नाही. पण जेव्हा कधी तू जोरात घोषणा करशील किंवा आक्रोश करशील, तर आपण हरी बोल म्हणतो तसं जेव्हा त्यांचा जो काही जे हर हर महादेव वगैरे जे काही आक्रोश करतील, तर त्या आक्रोशामध्ये मी माझा आवाज टाकेल. आणि तशा प्रकारे ते रथाच्या वरती जो फ्लॅग होता, झेंडा होता, त्याच्यामध्ये हनुमानजी होते. आणि जेव्हा कधी अर्जुन आक्रोश करायचे तर त्यावेळेस जेव्हा कधी भीम आक्रोश करायचे, तर जेव्हा भीमावरती प्रसन्न झाले होते हनुमानजी, त्यावेळेस त्यांनी भीमाला हा आशीर्वाद दिला होता. आणि त्यावेळेस जेव्हा कधी भीम आक्रोश करायचे तर त्या आक्रोशामध्ये आणखीन हनुमानजींचा आक्रोश ऍड व्हायचा. आणि तेव्हा जो आक्रोश ऐकून एक हजारो लाखोचं सैन्य आहे ते गारद व्हायचं, पूर्णपणे बेहोश होऊन जायचं, ते बेशुद्ध होऊन जायचं. तर तशा प्रकारे युद्धामध्ये हनुमानजींनी सहकार्य केलं होतं. असे बरेच काही लक्षण होते ज्याच्याद्वारे पांडव नक्कीच जिंकतील हे युद्ध असं दर्शवण्यात आलं होतं. पांचजन्य ऋषिकेशो देवदत्तं धनंजय पौंड्रम दद्मो महाशंकं भीमकर्मा मृकोदरा
आता इथून पुढे पांडवांचे जे काही सैन्य आहे त्यांच्या वेगवेगळे जे शंख आहेत त्याचं वर्णन केलेलं आहे. तर जर भगवद्गीता वाचल्यानंतर नक्कीच व्यक्तीला कळायला पाहिजे की जो धर्माची बाजू घेतो त्याचं जास्त वर्णन होतं, किंवा धर्माची बाजू किंवा विजय ज्यांचा होणार आहे त्याची जास्त चर्चा केली जाते. युद्धभूमीमध्ये सुद्धा ज्या जो विजयी असतो त्या विजयी व्यक्तीचं जास्त गुणगान केलं जातं किंवा त्याचा इतिहास लिहिला जातो. जो पराजित झालाय त्याचा इतिहास कधी लिहिला जात नाही. तर तसंच ह्या इतिहासामध्ये सुद्धा जे पराजित किंवा अधर्मी व्यक्ती आहेत, जे पापी व्यक्ती आहेत, त्यांची काही चर्चा नाही केलेली. त्यामुळे आपण कशा प्रकारे नेहमी धर्माची बाजू घेणं गरजेचं आहे किंवा धर्माचं पालन करणं गरजेचं आहे. हा श्लोक फार महत्वाचा आहे. पांचजन्य ऋषिकेशो देवदत्त धनंजय पौंड्रम दद्मो महाशंको भीमकर्म वृकोदरा. इथे कृष्ण, अर्जुन आणि भीम यांचे जे शंख आहेत त्यांचं वर्णन केलेलं आहे. तर भगवंत ऋषिकेश भगवंतांचं दुसरं नाव, आता ह्याच्या आधी आपण पाहिलं माधव म्हणून नाव घेतलं होतं. भगवद्गीतेमध्ये बऱ्याच वेळा अर्जुन आणि कृष्ण यांचे वेगवेगळे नाव आहेत त्याची चर्चा केलेली आहे आणि त्यांचा त्या नावाशी संबंध आहे किंवा त्या श्लोकेशी किंवा त्या परिस्थितीशी काहीतरी संबंध आहे म्हणून त्यांचं त्याचं नाव घेतलेलं आहे. जसं एका ठिकाणी भगवंत अर्जुना म्हणतात महाभाव, हे अर्जुन तू महाभाव आहेस, उठ युद्ध कर, तू असा संभ्रमात का अडकलायस. त्यामुळे अर्जुनाला आठवण करून देतात की तू एक शक्तिशाली व्यक्ती आहे आणि तू शक्तिशाली असताना असा काहीतरी विचित्र विचार का करतोय की युद्धभूमीतून पळून जायचं, संन्यास का घ्यायचा असा विचार करतोय. तर इथे भगवंतांना ऋषिकेश म्हटलेलं आहे. प्रभुपाद ऋषिकेश या शब्दाचं तात्पर्यामध्ये वर्णन करतात की कशा प्रकारे ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचे स्वामी, त्यांच्या नियंत्रणामध्ये सर्व इंद्रिय आहेत आणि आपणही त्यांना आपले नियंत्रण देणं गरजेचं आहे. आपल्या इंद्रियांचं पूर्ण नियंत्रण ते भगवंत ऋषिकेशांना देणं गरजेचं आहे. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्त धनंजय. तर इथे सांगण्यात आलंय, आपण आधी भाषांतर वाचूयात. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या पांचजन्य नावाचा शंख वाजविला. अर्जुनाने त्याचा देवदत्त नामक शंख वाजवला आणि अतिदुष्कर कार्य करणाऱ्या वृकोदर भीमाने आपला प्रौंड्र नामक शंख वाजवला. आता मी ह्याच्या आधीच्या भक्तिशास्त्रीमध्ये मी नेहमी शब्द आणि त्याचा अर्थ पण वाचायचो. आपण आता तेवढा वेळ नाही लावणार आहे, पण कृपा करून तुम्ही परत हे जेव्हा वाचाल तेव्हा शब्द आणि त्याचा अर्थ वाचा. कारण प्रभुपादांनी भरपूर कष्ट घेतलेले आहेत ह्यासाठी की आपल्याला हे समजावं म्हणून. आणि जेव्हा आपण शंख आणि प्रत्येक संस्कृत शब्द आणि त्याचा अर्थ जो दिलेला आहे तो वाचू, त्यावेळेस आपल्याला श्लोक समजणंही सोपं पडेल. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही हे वाचा, कारण प्रभुपादांनी दिवस रात्र हे ग्रंथ लिहिण्यासाठी लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये प्रभुपादांनी ही सोपी गोष्ट नाही आहे. ह्या भगवद्गीतेचे 700 श्लोक, भागवतमचे 18,000 श्लोक, या सर्व श्लोकांचा शब्दाचा प्रत्येक शब्दाचा अर्थ देणं. आणि असं नाही की गुगल मध्ये टाकलं आणि आलं काहीतरी. गुगलवरून मला एक जोक आठवतो, शेवटी सांगेल, मला आठवण करून द्या. तर भगवंतांचा जो शंख होता त्याचं नाव पांचजन्य आहे. पांचजन्यम ऋषिकेशो. अर्जुन आहे, त्याच्या शंखाचं नाव आहे देवदत्त धनंजय. इथे अर्जुनाला धनंजय म्हणून उद्देशण्यात आलेले आहे. का सांग, धनंजय हे नाव का पडलं अर्जुनाला, कोणी सांगू शकतं? आपण महाभारताचा पण क्लास घ्यायचा का? यस, बोला, माईक मध्ये बोला. युद्धाच्या आधी हरे कृष्ण. हा, युद्धाच्या आधी जे अश्वमेध यज्ञ किंवा कोणत्या तरी यज्ञासाठी त्यांनी त्यांनी बरेच राज्य जिंकले होते आणि धनाचा संचय केला होता. तर जेव्हा राजसूय यज्ञाची तयारी चालू केली होती तर त्यावेळेस भरपूर धनसंपत्तीची गरज होती. तर त्यावेळेस धनसंपत्तीची गरज होती आणि त्यावेळेस पांडवांकडे काहीच नव्हतं. तर त्यावेळेस युधिष्ठिर महाराजांनी अर्जुनाला सांगितलं होतं की तू जा आणि युद्ध कर किंवा जे काही आपल्याला वेगवेगळ्या राजांकडून मदत मिळेल ती मदत घेऊन ये. तर त्यावेळेस अर्जुन जेव्हा युद्धासाठी गेले तेव्हा अर्जुनाचं नाव ऐकूनच बरेच राजे भरपूर काही धन संपत्ती घेऊन त्यांच्या वेशीवरती यायचे आणि अर्जुनाला ते अर्पण करायचे. काही काही राजांनी नकार दिला, तर त्यावेळेस अर्जुनाने त्यांचं युद्ध केलं आणि युद्धात त्यांना पराजित केल्यानंतर मग त्यांच्याकडून धनाचा संचय केला. म्हणून धनाचा संचय केला म्हणून त्यांचं नाव धनंजय झालं. तर हे धनंजय हा शब्द उद्देशण्याच्या पाठीमागे कारण आहे की अर्जुन तो एक विजयी होणारा महाभाव शक्तिशाली व्यक्ती असतो. त्यामुळे आता अर्जुनाचा जो विषाद पुढे दिसणार आहे तर तो विषाद येऊ नये किंवा त्याच्यावरती कसलाही प्रभाव होऊ नये त्यासाठी ही क्रिएटिंग द सीन, बॅकग्राऊंड क्रिएट केली जाते. पांचजन्य ऋषिकेशो देवदत्त धनंजय पौंड्रम दध्मो महाशंखो. तर त्यानंतर पौंड्र नावाचा जो शंख, महाशंख जो आहे, कारण भीमजी आहेत ना, भीमजी महाच गोष्टी करतात.
तर त्यांचा जो महाशंख आहे तो त्यांनी वाजवला. इथे भीम जे आहे त्यांना वृकोदर म्हटलेलं आहे. वृक उदर. तर वृकोदर म्हणजे त्यांचं जे उदर आहे किंवा त्यांचा जो जठराग्नी जो आहे तो एवढा जोरदार होता की टाकलं की डायजेस्ट होऊन जायचं. त्यांनी काही प्राशन केलं की ते पूर्ण त्याचं पचन होऊन जायचं. त्याचबरोबर बऱ्याच वेळा आजकाल जे पुरुष जे असतात ते जिम मध्ये वगैरे जाऊन व्ही शेप आणण्याचा प्रयत्न करतात शरीराचा. तर त्याच्या बेसिकली तसा जो शेप आहे शरीराचा त्याच्यातून त्याला वृकोदर म्हटलं जातं. त्याचं उदर जे आहे ते त्याच्यामध्ये अशी शक्ती आहे की तो काहीही पचू शकतो. आम्ही कधी कधी जोक करताना म्हणतो की ह्याचं पोट म्हणजे फर्नेस आहे, काही टाकलं की त्याचं जळून जातं पूर्णपणे. तर भीमकर्म वृकोदर. तर अर्जुन जे आहे भीम जे आहेत त्यांचं वृकोदर म्हणून नाव आहे आणि त्याचबरोबर भीमकर्म, कारण ते फक्त खात नव्हते आणि पचवत नव्हते, त्यांचं कर्म जे आहे तेही त्याच प्रकारचं होतं. त्यामुळे त्या महान कर्म करणारे किंवा कष्ट करणारे भरपूर किंवा मोठे काही कार्य करणारे त्या कार्याला आपण भीमकर्म म्हणू शकतो. तर भीमकर्म वृकोदरा. तर भीम आहे त्यांनी पौंड्र नावाचा त्यांचा जो महाशंख आहे तो वाजवला. इथे भगवंत श्रीकृष्ण जे आहेत त्यांचा पांचजन्य जो शंख आहे त्याची ही कथा येते. पांचजन्य शंख भगवंतांना कसा मिळाला, कोणाला आहे माहिती ही कथा? नाही. हरे कृष्ण प्रभूजी. समुद्र मंथनातून जे रत्न आलं त्यात कौस्तुभ रत्न जे आहे ते भगवंतांनी स्वीकार केलं. कधी मारलं पांचजन्य राक्षसाला? तर ज्यावेळेस त्यांचे जे गुरु आहेत संदीप आणि मुनी, त्यांचे जे पुत्र ते समुद्रामध्ये गेले होते आणि समुद्राच्या जवळ गेले होते द्वारकावास करायला. तर त्यावेळेस समुद्राने त्यांना गिळंकृत केले. म्हणजे समुद्रामध्ये ते गेले आणि त्यानंतर त्यांना भगवंत जातात आणि समुद्राला म्हणतात की माझे जे गुरूंचे पुत्र आहेत ते मला द्या, मला गुरुदक्षिणा द्यायचे. तर त्यावेळेस समुद्र देवता म्हणतात तो माझ्याकडे नाहीये, तो खाली एक राक्षस राहतो त्या राक्षसाकडे आहे. आणि मग ते राक्षसाकडे जातात, त्यालाही मागणी करतात, पण तो राक्षस काय तो उठत नाही, येत नाही बाहेर. त्या समुद्र देवता सांगतात की खाली मोठा शंख आहे, त्या शंखामध्ये तो राक्षस वास करतो आणि तिथे त्यांचे पुत्र नक्की तुम्हाला मिळतील, तुमचे गुरूंचे पुत्र. पण तो जो राक्षस आहे तो जागा होत नाही, तो येत नाही. त्यामुळे मग भगवंत त्या राक्षसाला तिथून बाहेर काढतात त्या शंखाला वाजवून आणि त्याच्यानंतर राक्षस तो जागा होतो आणि युद्ध करतो. मग त्या युद्धामध्ये त्या राक्षसाला भगवंत पराजित करतात आणि नंतर पराजित केल्यानंतर त्याला आशीर्वाद देतात की बाबा तू जिथे वास घेतला होता तो शंख मी युगाला घेईल आणि त्या शंखाला मी नाव पांचजन्य देईल. तर राक्षसाचं नाव पांचजन्य होतं. तर भगवंतांनी तो पांचजन्य शंख उचलला आणि तो भगवंतांबरोबर नेहमी असतो. शंख चक्र गदा पद्म जे आहे भगवंतांचं त्याच्यामध्ये शंख जो आहे भगवंतांचा तो म्हणजे पांचजन्य आहे. आणि हे बाकीचे पण जे भगवंतांचे जे हातातले आहे शंख चक्र गदा पद्म चिन्ह जे आहेत तेही वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. तात्पर्य भगवान श्रीकृष्ण यांचा या श्लोकामध्ये ऋषिकेश म्हणून उल्लेख करण्यात आला आहे, कारण ते समस्त इंद्रियांचे स्वामी आहेत. जीव त्याचे अंश आहेत, म्हणून जीवांची इंद्रिय सुद्धा त्यांच्या इंद्रियांची अंशरूप आहेत. आपण जशा प्रकारे म्हणतो की आपण अंशरूप आहोत भगवंतांचे, त्याच प्रकारे त्यांची आपली इंद्रिय जिथे आहेत तेही अंशरूपात भगवंतांशी संबंधित आहेत. निर्विशेषवादी जीवांना इंद्रिय का असतात हे समर्पकपणे सांगू शकत नसल्यामुळे ते जीवांना इंद्रिय रहित किंवा निराकार असे संबोधण्यास उत्सुक असतात. सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असलेले भगवंत जीवांच्या इंद्रियाचे मार्गदर्शन करतात. जीवांनी शरण यावे म्हणून ते इंद्रियाचे मार्गदर्शन करतात, पण शुद्ध भक्तांच्या बाबतीत मात्र ते स्वतःच त्यांचे इंद्रिय नियंत्रण करतात. या ठिकाणी कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये भगवंत प्रत्यक्षपणे अर्जुनाच्या दिव्य इंद्रियांचे नियंत्रण करतात, म्हणून त्यांना ऋषिकेश या विशिष्ट नावाने संबोधित केलेले आहे. तर ह्या युद्धामध्ये अर्जुन जो आहे तो जरी युद्ध करत असेल तरी सर्व नियंत्रण जे आहे हे भगवंतांकडे होतं आणि हे अर्जुनाने स्वतःहून भगवंतांकडे नियंत्रण दिलं होतं. त्यामुळे ऋषिकेश या शब्दाद्वारे आपण पाहतो की कशा प्रकारे अर्जुनाने आपले इंद्रिय भगवंतांच्या नियंत्रणात दिले होते आणि त्याच प्रकारे आपण सुद्धा आपले इंद्रिय भगवंतांच्या नियंत्रणात देणं गरजेचं आहे. भगवंतांना त्यांच्या विविध कार्यानुसार विविध नावे आहेत. उदाहरणार्थ मधुसूदन प्रभुपाद सांगतायत,
त्यांचे नाव मधुसूदन आहे कारण त्यांनी मधु नामक दैत्याचा वध केला. त्यांचे नाव गोविंद आहे कारण ते गायींना आणि इंद्रियांना आनंद देतात. त्यांचे नाव वासुदेव आहे कारण वसुदेव पुत्र म्हणून अवतरित झाले. त्यांचे नाव देवकी नंदन आहे कारण त्यांनी देवकींना माता म्हणून स्वीकार केला. त्यांचे नाव यशोदानंदन आहे कारण वृंदावनामध्ये त्यांनी आपल्या बाल्यलीला यशोदा मातेबरोबर केल्या. त्यांचे नाव पार्थसारथी आहे कारण आपल्या मित्र अर्जुन याचा सारथी म्हणून काम केले. तसेच कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये अर्जुनाला मार्गदर्शन केले म्हणून त्यांना ऋषिकेश हे नाव पडले आहे. तर अर्जुनाने आपले इंद्रिय त्यांच्या नियंत्रणात दिले म्हणजे तो पूर्णपणे शरणागत झाला आणि त्यांच्याकडून पूर्णपणे त्याने शिष्यत्व स्वीकारून त्यांना गुरु म्हणून मानलं आणि मार्गदर्शन घेतलं. म्हणून या मार्गदर्शन घेतल्यामुळे सुद्धा अर्जुनाला इथे भगवंतांना ऋषिकेश हे नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे पुढे धनंजय शब्दाचा अर्थ प्रभुपाद सांगतात, कारण विविध प्रकारच्या यज्ञ गामींसाठी आपल्या थोरल्या भावाला जेव्हा धनसंपत्तीची आवश्यकता होती तेव्हा त्यांनी धन्य एकत्रित केले. भीमाला वृकोदर म्हटलं आहे कारण ज्याप्रमाणे हिडिंबासुराच्या वधासारखी अत्यंत कठीण कार्य करू शकत होता त्याचप्रकारे अन्नभक्षणही करीत होता. म्हणून पांडव पक्षातील आरंभी भगवंतांनी वाजवलेल्या आणि नंतर इतर व्यक्तींनी विविध प्रकारच्या शंखद्वारे उत्पन्न केलेल्या शंखध्वनीमुळे सर्व सैनिक युद्धासाठी उत्सुक झाले. विरुद्ध पक्षामध्ये महत्वपूर्ण असे काहीच नव्हते. त्या ठिकाणी परम मार्गदर्शन भगवंत श्रीकृष्ण नव्हते की लक्ष्मी देवी नव्हत्या, म्हणून युद्धामध्ये त्यांची हार निश्चित होती आणि शंखध्वनींनी हाच संदेश घोषित केला. अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरा नकुल सहदेवश्च सुघोष मणिपुष्पको काशश्च परमेश्वास शिखंडी च महारथ नो विराटश्च सातकीश्चा पराजित द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीते पते सौभद्रश्च महाभावो शंखादधू पृथुक पृथक. इथे आपण पाहतो की वेगवेगळे जे पांडव सैन्यामधले प्रमुख होते त्यांनी आपले आपले जे शंख आहेत ते वाजवले. भाषांतर: कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने आपला अनंत विजय नावाचा शंख वाजवला. त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंख वाजवले. हे राजन, महाधनुर्धर काशी नरेश, श्रेष्ठ योद्धा शिखंडी, दृष्टद्युम्न, विराट, अपराजित सातकी, द्रुपद, द्रौपदीचे पुत्र, सुभद्रेचा महाभाऊ पुत्र आणि इतरांनी आपले शंख वाजवले. तर जे पाची पांडव जे आहेत आणि कृष्ण यांच्या शंखांची नावं सांगितली आहेत आणि त्यानंतर बाकी सर्वांचे जे शंख आहेत ते वाजले. आणि हे शंख वाजल्यानंतर काय परिणाम झाला ते आपण पाहूयात पुढे. त्याच्या तात्पर्य: संजयाने मोठ्या चातुर्याने धृतराष्ट्राला सांगितले की पांडुपुत्रांना फसवणे आणि आपल्या स्वतःच्या पुत्रांना राजाच्या सिंहासनावर बसवण्याचा प्रयत्न करण्याचे धोरण चुकीचे आहे व ते मुळीच स्तुत नाही. पूर्वलक्षणावरून हे सर्व कुरु वंश या महायुद्धामध्ये मारला जाईल हे स्पष्टपणे कळून आले आहे. पितामह भीष्मांपासून ते अभिमन्यूंसारख्या नातवंडांपर्यंत तसेच जगावरील इतर सर्व राजांचे राजे आणि जे कोणी या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांचा विनाश निश्चित होता. राजा धृतराष्ट्रामुळेच ही आपत्ती कोसळली होती, कारण त्याने आपल्या मुलांनी स्वीकारलेल्या धोरणाला उत्तेजन दिले होते. अंधत्वाबद्दल वर्णन केले. धृतराष्ट्राचं कसं अंधत्व होतं. संजयाने बऱ्याच ठिकाणी धृतराष्ट्राला चिन्ह सांगितली होती की बाबा ही लक्षणं सांगितली होती की कशा प्रकारे या युद्धभूमीमध्ये त्याचा पराजय होणार आहे आणि त्यामुळे अजूनही हे युद्ध थांबव हे सांगण्याचा प्रयत्न संजय करतायत. आणि इथे वेगवेगळे जे फक्त पांडुपुत्र किंवा पांडवांचंच किंवा पांडवाच्या सैन्याचं वर्णन करून सुद्धा संजय धृतराष्ट्राला सांगतायत की युद्धामध्ये ह्यांचा विजय हा अटळ आहे. श्लोक क्रमांक 19.
सघोषोधार्तराष्ट्राणां स्वघोषोधार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् हृदयानि नभश्च व्यदारयत् पृथ्वीं चैव नभश्च पृथिवीं चैव तुमुलोत् तुमुलद् अभुननादयन् तुमुलनादयन् हा विविध प्रकारचा निनाद वाढतच होत गेला आणि या निनादाने आकाश व पृथ्वीतल दमदमून गेले आणि धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झाली. हृदयानी व्यदारित, त्यांची जे हृदय आहे ती विदरली, घाबरले. कितीतरी सैनिक जे आहेत ते बेशुद्ध पडले. तात्पर्य, दुर्योधनाच्या पक्षातील भीष्म आणि इतरांनी जेव्हा शंखनाद केला तेव्हा पांडवांची हृदय मुळीच विदीर्ण झाली नाहीत. अशा प्रकारच्या घटनांचा उल्लेख आढळत नाही. परंतु या विशिष्ट श्लोकामध्ये पांडव पक्षांच्या बाजूने केलेल्या शंखध्वनीमुळे धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झाली असे सांगितले आहे. याचे कारण म्हणजे पांडव आणि त्यांचा भगवंत श्रीकृष्णांवरील दृढ विश्वास होय. जो भगवंतांचा आश्रय घेतो तो महाभयानक आपत्तीमध्ये सुद्धा भयभीत होत नाही. जेव्हा 2011 मध्ये 26/11 ना ताज हॉटेल, तर 2011 मध्ये 26 डिसेंबरला जेव्हा 26 डिसेंबर सप्टेंबर काय ते 26/11 ना 26/11/2008 2008 ला 26 तेव्हा नोव्हेंबर ताज आणि बाकीच्या मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आतंकवाद्यांचे हल्ले झाले होते. तर त्यावेळेस ताज हॉटेलमध्ये पॅरामिलिटरीचे लोक उतरले होते आणि त्या पॅरामिलिटरीच्या लोकांनी उतरले तर त्यामध्ये एक भक्त होते. ह्याच्यानंतर जे पूर्ण जे काय अटॅक झाला होता त्यानंतर त्यांनी राधानंद महाराजांना हे सांगितलं. तर त्यावेळेस जेव्हा त्यांनी समोर उभे होते तर त्यांनी पाहिलं की समोरून जो एक टेररिस्ट आहे, आतंकवादी आहे, तो हमला करणार होता त्यांच्यावरती. आणि ते जेव्हा गोळी चालवणार होते त्यावेळेस त्यांना नरसिंह भगवंतांची आठवण आली. त्यांनी जोरजोरात नरसिंह आरती गायला सुरुवात केली आणि त्याने तो तिकडून जोरदार गोळीचा वर्षाव होत होता. AK-47 तो व्यक्ती जोरात गोळ्या चालवत होता आणि गोळ्या चालवल्यानंतर दुसरीकडून कुठेतरी वार झाला आणि तो आतंकवादी मारला गेला आणि तिथे पूर्ण धूर वगैरे झाला होता, सगळं काही झालं होतं. आणि नंतर त्यांनी जेव्हा डोळे उघडले तर त्यावेळेस त्यांच्यासमोर एक मोठा पिलर आला होता, एक मोठा स्तंभ आला होता, खंबा आला होता. तर त्यावेळेस ते सांगतात महाराजांना की प्रल्हादा वाचवण्यासाठी नरसिंह भगवंत पिलर मधून बाहेर आले आणि मला वाचवण्यासाठी ते पिलर झाले. तर कशा प्रकारे भगवंत जे आहेत तर त्यांच्या भक्तांचं नक्कीच रक्षण करतात. जो कोणी धर्माची बाजू घेतो, धर्माचा आश्रय घेतो, भगवंतांचा आश्रय घेतो, तर त्याला महाभयानक आपत्ती मधून सुद्धा भगवंत त्याचं रक्षण करतात. तर त्यामुळे आपलाही भगवंतांवरती विश्वास असणं गरजेचं आहे. अवश्य रक्षिबो कृष्णा येई विश्वास. भगवान रूप गोस्वामीपाद सांगतात की कशा प्रकारे भगवंत माझं नक्कीच रक्षण करतील हा विश्वास आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि हा विश्वास असेल तरच व्यक्ती जो आहे तो ह्या कृष्ण भावनेमध्ये पुढे प्रगती करू शकतो आणि त्याचबरोबर भगवंतांवरती निर्भर राहू शकतो. कारण आपल्या हातामध्ये काहीच नाहीये. आपण पुढे पाहणार 2.2 अध्यायाच्या 7व्या श्लोकातही प्रभुपाद सांगतात की आपल्याला वाटतं की आपली जी काही धन दौलत आहे, आपली जी प्रॉपर्टी आहे, आपले संबंधी आहेत, नातेवाईक आहेत, किंवा ही जी काही माझ्याकडे औषधं आहेत, मेडिकल जे प्रोग्रेस होते, ह्या सर्वांमध्ये माझं रक्षण होऊ शकतं. आता सध्या एक न्यूज वाचली होती काही दिवसापूर्वी मी, त्याच्यात म्हणत होते की आता लवकरच असं काहीतरी येतंय ज्याच्यामुळे वृद्धत्व संपणार आहे. असं होऊ शकत नाही की वृद्धत्व संपेल, आपल्याकडे औषधं घ्यायच्या वृद्धता. त्यामुळे भरपूर काही सायंटिस्ट आहेत, प्रयत्न करतात की आजारापासून मुक्ती व्हावी, वृद्धत्वापासून मुक्ती व्हावी, मृत्यूपासून विजय प्राप्त व्हावा. पण असं काहीच होणार नाहीये आणि कोणत्याही गोष्टी आपलं रक्षण करू शकणार नाहीये. फक्त भगवंत जे आहे ते आपलं रक्षण करतील. राखे कृष्ण मारे के, मारे कृष्ण राखे के. हा विश्वास आपल्याला असणं गरजेचं आहे की भगवंत जर रक्षण करायचे असतील, राखे कृष्ण मारे के, जर एखाद्याचा मृत्यू येणार असेल तरी भगवंत त्याचं रक्षण करतील. आणि मारे कृष्ण राखे, एखाद्याचं जर रक्षण होत असेल भरपूर काही तरी त्याचा मृत्यू हा अटळ आहे, भगवंत त्याला मारू शकतात. तर त्यामुळे भगवंतांवरती आपण पूर्णपणे निर्भर राहणं गरजेचं आहे. त्यांच्या नियंत्रणात आपण राहणं गरजेचं आहे. जर आपण त्यांच्या नियंत्रणात राहिलो तर नक्कीच आपलं जीवन सुरळीत होईल. जर आपण त्यांच्या नियंत्रणात नाही राहिलो, आपण त्यांच्यापेक्षा स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न केला तर आपण अडचणीत अडकणार आहोत. तर ज्याप्रमाणे पतंग असतो, आपण पतंग उडवतो, तो पतंग उडवताना त्या पतंगाला मांजा बांधतो आपण.
जे काही माप घेऊन त्याचा मांजा बांधला जातो. आणि मांजा बांधल्यानंतर जेव्हा पतंग हवेत उडवतो तर पतंग दूर दूरपर्यंत जातो आणि छान एकदम हवेत तो डोलत असतो. पण पतंगाने जर निर्णय घेतला, पतंग म्हणाला की नाही, मला स्वतंत्र राहायचं, मी कोणाच्याही नियंत्रणात आहे, तो व्यक्ती खालून मला नियंत्रण का करतोय, मला त्याच्या नियंत्रणात राहायचं नाहीये, मला माझ्या हिशोबाने उडायचं, तर काय होईल? कटी पतंग. ती कटी पतंग इकडून तिकडे जाईल, कुठेतरी काटात अडकेल, पाण्यात पडेल, जाळेल, आगनीत पडेल, जळून जाईल, रस्त्यावरती कोणी त्याच्यावर गाडी चालवेल, काय भरपूर काही त्रास त्याला भोगावा लागतो. तर मला श्लोक एक्झॅक्टली आठवत नाही, पण प्रभुपाद पुढे तात्पर्यामध्ये एका सांगतात की आपण ते 4 नियम फॉलो करतो. तर प्रभुपाद लिहितात 4 रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ फ्रीडम. स्वातंत्र्याची 4 नियम, की कशा प्रकारे हे 4 नियम पालन केल्यानंतर व्यक्ती स्वतंत्र होऊ शकतो. बऱ्याच वेळा 4 नियम पालन केल्यानंतर व्यक्तीला वाटतं की बाबा मी अडचणीत आहे, मला काहीच माझं स्वतंत्रच नाहीये, हे नाही करायचं, ते नाही करायचं, ते नाही करायचं, मला माझं स्वतंत्र पाहिजे, असं लोक म्हणतात. पण आपल्याला स्वतंत्र नाहीये, हे 4 नियम पालन केल्यानंतर व्यक्ती स्वतंत्रता प्राप्त करू शकतो. भगवंतांच्या आश्रयामध्ये खरी स्वतंत्रता आहे. भगवंतांचा आश्रय न घेतला तर आपण पारतंत्र्यात आहोत. तर जशा प्रकारे पतंगाला जो बांधलं जातं ते 4 नियमाने आपल्याला बांधलेलं आहे. तर आपण बांधलं तर नक्कीच आपण आनंदात राहू शकतो, आपण डोलू शकतो, आपण हवेत उडू शकतो. जर ते पतंगाचे जसंही तो मांजा कट होतो तर तो जसंही आपण भगवंतांशी संबंध कट करतो, आपल्याला हे जीवनात अडीअडचणी भोगावं लागतं. तर हे पतंगाच्या उदाहरणावरून आपण नक्कीच स्वतःला आठवण करून देऊ शकतो की मला भगवंतांच्या नियंत्रणात राहायचं. मी जर भगवंतांच्या नियंत्रणात राहिलो किंवा ह्या 4 नियमांच्या बांधणीत राहिलो मी, तर नक्कीच मी आनंदित प्रसन्न राहू शकतो. आणि हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे. 4 नियमांचं उल्लंघन जर आपल्याकडून होत होतं तर त्यावेळेस आपण भरपूर अडचणीमध्ये होतो. मग शारीरिक दोष असतील, मानसिक त्रास, ताणतणाव असतील, आर्थिक तणाव असेल, असे बरेच तणाव व्यक्तींना येतात. पण जेव्हापासून आपण कृष्ण भावनेचा स्वीकार केलाय किंवा 4 नियमांचं पालन करतोय, आपल्या जीवनामध्ये बऱ्यापैकी आनंद आलेला आहे. आणि जेव्हा आपण भक्तीला आणखीन समजू, आणखीन आपण संतुष्ट होऊ, भगवंतांचा जास्तीत जास्त आश्रय घेऊ, तर आपण ह्या भौतिक जगामध्ये सुद्धा आनंद भोगू शकू. श्लोक क्रमांक 20. अथ व्यवस्थितान दृष्टा धार्तराष्ट्रान् कपिध्वज प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुर्दम्ध पांडव ऋषिकेशं तदा वाक्यम् इदं माह महीपते. कपिध्वज म्हटलंय. कपी म्हणजे हनुमानजी, कपिध्वज हनुमानजींचा जो ध्वज आहे. हनुमानचे चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेले पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला. हे राजन, व्यूहरचनेवरील धृतराष्ट्रपुत्रांकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढील प्रमाणे म्हणाला. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमच्युत यावद् एतान् निरीक्षेऽहम् योद्धकामान् अवस्थितान् कैमया सह योद्धव्यम् अर्जुन म्हणाला, हे अच्युत, कृपया माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन चल, म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि त्याचप्रमाणे मला या भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करावयाचा आहे, या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन. फार महत्वाचा श्लोक आहे हा श्लोक. ह्या श्लोकामध्ये पूर्ण परिवर्तन झालेलं आहे महाभारताच्या युद्धामध्ये. सेनयर उभयोर मध्ये रथम स्थापत मे अच्युत. तर इथे भगवंतांना अच्युत या शब्दाने उल्लेख केलेला आहे. अच्युत म्हणजे यांचं कधीही पतन न होणार आहे, यांचा कधीही विनाश होऊ शकत नाही, यांचा कधीही पराभव होऊ शकत नाही, हे असे अच्युत जे भगवंत श्रीकृष्ण आहेत. तर अर्जुन जो आहे भगवंतांना इथे आदेश देतोय, हे अच्युत, माझा जो रथ आहे हा युद्धभूमीच्या मधोमध घेऊन जा. सेनयोर उभयोर मध्ये, दोन्ही सैन्य जे आहेत उभे ठाकलेला आहे, या दोन्ही सैन्यांच्या
मधोमध माझा रथ जो आहे तो घेऊन जा. यावत येता निरीक्षहम, मला हे पाहायचंय, निरीक्षण करायचं आहे पूर्ण युद्धभूमीचं. कसलं युद्ध निरीक्षण करायचंय? युद्ध कामान, युद्ध करण्याची युद्ध करण्याची इच्छा घेऊन गेल्या आहे आलेले व्यक्ती आहेत, उपस्थित व्यक्ती आहेत, त्यांचं सर्वांचं मला निरीक्षण करायचंय. तात्पर्य, श्रीकृष्ण जरी पुरुषोत्तम श्री भगवान असेल तरी त्यांना त्यांच्या अहेतुकी कृपेमुळे ते आपल्या मित्राची सेवा करत आहेत. पार्थसारथी भगवंत जे आहेत पार्थसारथी आहेत. इथे भगवंत जे आहेत ते पार्थ म्हणजे अर्जुनाचं नाव आहे. पृथा पुत्र, पृथा हे कुंती मातेचं नाव आहे. बऱ्याच ठिकाणी पार्थ पार्थ हा शब्द येणार आहे भगवद्गीतेमध्ये. तर पार्थ म्हणजे पृथा पुत्र, पृथा म्हणजे कुंती महाराणी, कुंती महाराणीचे जे पुत्र आहेत यांचे सारथी बनलेले आहेत. सारथी बनणं म्हणजे आपल्या पाहिलंय घरामध्ये कोणाकडे कार असेल, ड्रायव्हर असेल किंवा कोणाचा ऑफिसर असेल तर ड्रायव्हर जो आहे तो म्हणजे एकदम शूद्रा समान त्याची तुलना होते किंवा तो निम्न आहे. त्याचं असं नाही की बाबा महाराज राजा म्हणून त्याचं वर्णन होतं. तर इथे भगवंत आहेत, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, पण ते आपल्या मित्राच्या प्रेमापोटी भक्ताच्या प्रेमापोटी ते सारथी झालेले आहेत. त्यांनी ही सेवा स्वीकार केलेली आहे. भगवंतांनी ह्याच्या आधी एक सेवा स्वीकारली होती, माहितीये कोणाला? फार निम्न अशी सेवा भगवंतांनी स्वीकार केली होती आपल्या भक्ताच्या राजसूय यज्ञामध्ये राजसूय यज्ञामध्ये त्यांनी काय केलं होतं? शू स्टँड वरती उभे राहिले, चप्पल स्टँड वरती उभे राहिले होते आणि जे कोणी येतात त्यांची चप्पल घेत होते आणि त्यांचे जे चरण आहे अभिषेक करत होते, चरण धूत होते. तर अशी भगवंत आपल्या भक्तांच्या प्रेमापोटी अशा बऱ्याच काही सेवा स्वीकारतात आणि त्यांचे भक्त वत्सल भगवंत कशा प्रकारे आहेत त्याचं प्रभुपाद इथे तात्पर्यात सांगतायत की भगवंत आपल्या भक्तासाठी कसे भक्तावरती कसं प्रेम करतात. अर्जुनावरती त्यांचं विशेष प्रेम होतं. युद्धभूमीमध्ये ह्याच जेव्हा युद्ध चालू झालं होतं आणि ज्यावेळेस अभिमन्यूंचा क्रूरतेने वध केला होता, त्यांच्या क्रूरतेने त्यांना मारलं होतं, तर त्यावेळेस अर्जुन फार चिडला. अर्जुन पुत्र होते अभिमन्यू, त्यामुळे अर्जुनाने काय केलं? प्रण घेतला. उद्या संध्याकाळपर्यंत म्हणजे सूर्यास्तापर्यंत जर मी जयद्रथला विनाश नाही केला, त्याला मारून नाही टाकलं, तर मी स्वतः अग्नीमध्ये प्रवेश करेल असं म्हणलं आणि अर्जुन झोपून झाला. प्रण घेतला आणि झोपून गेला. आणि भगवंत ते झोपू शकले नाही. ते एरझऱ्या घालत होते, इकडून तिकडे जात होते. पूर्ण वेळ अर्जुनाच्या जो काही टेंट होता त्याच्या टेंटच्या बाहेर भगवंत एरझऱ्या घालत होते आणि अर्जुनाचे जे काही अश्व होते त्यांना काहीतरी चारा खाऊ घालत होते. आणि भगवंत चिंतित होते की काय घेतल्याने हा प्रण, कारण हे कौरव नक्कीच अशी व्यूहरचना करतील की हा जयद्रथ कुठेतरी शेवटी असेल आणि हा जयद्रथचा कोणी विनाश करू शकणार नाही. आणि अर्जुन स्वतःला असं त्यांनी ही शपथ घ्यायला नको होत. आणि त्यावेळेस क्षत्रिय म्हणजे जे अशा प्रकारची शपथ घेत होते की ते पूर्ण करणारच. आजकालच्या क्षत्रियांसारखे नाही, राजनेत्यांसारखे नाही की बाबा तुम्ही आम्हाला हे मत द्या, आम्ही तुमच्यासाठी हे करू ते करू ते करू, पुढच्या इलेक्शन पर्यंत पण त्यांना आठवत नाही. तर भगवंतांना चिंता झाली की आता काय करायचं तर काय. आणि त्यानंतर मग भगवंत आपल्याला माहिती की जयद्रथचा कसा वध. तर ज्यावेळेस जयद्रथला ती व्यूहरचना जी कौरवांनी केली होती ती अशा प्रकारे होती की जे कमळ असतं त्या कमळाचे जे 8 पाकळ्या आहेत त्या 8 पाकळ्यामध्ये 8 महारथी त्यांनी समोर उभे केले होते. आणि त्या कमळाचं पूर्णपणे फूल आणि त्या फुलाच्या नंतर जे दांडाच येतो त्या दांड्याच्या शेवटी त्यांनी उभं केलं. आणि त्या दांड्याचं शेवट म्हणजे किलोमीटर दूर त्यांनी जयद्रथला दूर केलं. तर अर्जुनांना ह्या 8 जे महारथी आहेत त्यांच्याशी युद्ध करायचं होतं. त्यानंतर मधले जे काही सैन्य होते सैन्याला मारायचं होतं. त्यानंतर बाकी पूर्ण सैन्याला भेदत शेवटी जयद्रथकडे जायचं. तर जेव्हा जसा शंखनाद झाला, दुसऱ्या दिवशी युद्धाची सुरुवात झाली. अर्जुनाने जोरदार युद्ध केलं. दुपार झाली, संध्याकाळ झाली, संध्याकाळ जवळ आली आणि संध्याकाळच्या जवळ आली त्यावेळेस अर्जुन आणि जयद्रथ त्याच्यामध्ये खूप अंतर होतं आणि मध्ये बरंच काही सैन्य होतं. तर भगवंत ते अर्जुनाचा रथ अशा प्रकारे हाकत होते, अशा प्रकारे की असं म्हणजे त्यांच्या पाठीमागे कोणी लागलंय, त्यांचाच मृत्यू जवळ आलाय की काय असं त्यांना अशा प्रकारे त्यांनी भयंकर तो रथ हाकत हाकत भगवंत फार जवळ गेले. आणि जवळ गेल्यानंतर अशी परिस्थिती आली होती की आता सूर्योदय होणार आहे, सूर्यास्त होणार आहे आणि आता अर्जुन हे युद्ध हारेल असा भगवंतांना वाटत होतं. मग त्यावेळेस भगवंतांनी लगेच आपलं जे सुदर्शन चक्र आहे ते बोलवलं आणि सुदर्शन चक्राने जे सूर्य आहे त्याला आच्छादन केलं, झाकलं. आणि सूर्य आच्छादित झाल्यानंतर जयद्रथला वाटलं अरे मी जिंकलो. आणि मग तो हरिबोल करत समोर आला. नाचत नाचत तो समोर आला आणि जसा नाचत नाचत समोर आला तर भगवंतांनी सुदर्शन चक्र बाजूला केलं. आणि सुदर्शन चक्र बाजूला केल्यानंतर
तो एकदम घाबरला, त्याला कळालं नाही काय झालंय असं, कारण सूर्य अजूनही अस्त झालेला नव्हता. मग भगवंत सांगतात की तू त्याच्यावरती युद्ध कर आणि त्याला ठार कर. आणि मग अर्जुन जो आहे आपला बाण काढून जयद्रथवरती चालवतात आणि जयद्रथला ठार करतात. तर भगवंतांची भक्तवत्सलता अशा बऱ्याच ठिकाणी अभिमन्यूंना 6 महारथींनी मिळून जयद्रथने सुरुवात केली होती त्या गोष्टीची, त्यामुळे अर्जुन त्याच्यावरती फार चिडला होता. त्या अभिमन्यूला मारल्यानंतर ही चुकीची वागण्याची जी सुरुवात आहे, युद्धामधली जी चिटिंग फसवणूक जी आहे ते त्यांच्याकडून सुरुवात झाली होती. त्यानंतर आणखीन एक लीला आपल्याला माहिती आहे, सारंग पाणी किंवा रथांग पाणी. भगवंतांचं नाव सारंग पाणी किंवा रथांग पाणी आहे. माहिती आहे सारंग पाणी रथांग पाणी? सारंग म्हणजे जे चक्र आहे किंवा रथांग म्हणजे रथाचं जे चक्र आहे, जे उचलणारे जे आहेत ते म्हणजे भगवंत. तर भगवंतांनी युद्धभूमीमध्ये जेव्हा भीष्म आणि अर्जुन यांच्यामध्ये युद्ध चाललं होतं, अर्जुन जो आहे तो भीष्म पितामहांप्रती फार त्यांचं प्रेम होतं. त्यामुळे अर्जुन जेव्हा बाण सोडायचा जास्तीत जास्त त्यांच्या रथाच्या जवळ किंवा त्यांच्या चरणाजवळ जाऊन पडायचा. आता अर्जुन एवढा शक्तिशाली जो कुठून कुठेही बाण भेदू शकतो, हा अर्जुन भीष्म पितामहांपर्यंत त्याचे बाणच जात नव्हते. आणि भगवंत पाहून नाराज होत होते. भगवंत काय अरे ह्याचं हृदय परत सॉफ्ट झालं परत हा युद्ध करण्यासाठी नकार देतो वाटतं. आता भगवंत सांगितले थोड्या वेळापूर्वी आणि आता परत सांगायची का? तर मग भगवंत चिडले आणि त्यावेळेस भीष्म पितामह चिडले होते, कारण त्यांनी आदल्याच रात्री प्रण घेतला होता की उद्या सकाळपर्यंत एक तर पांडवांमधल्या कोणातरी एका पांडवाचा मी नाश करेल किंवा मी स्वतः माझा मृत्यू होईल, हे भीष्म पितामहाने प्रण घेतला. त्यामुळे त्यांनी त्या प्रणानुसार ते जोरदार युद्ध करत होते आणि ते जोरदार बाण सोडत होते. असे बाण सोडत होते की भगवंतांनाही ते बाण भेटत होते, भगवंतांच्या शरीरातून रक्त बाहेर पडत होतं, अर्जुनही रक्तबंबाळ झाला होता आणि पूर्ण जो रथ आहे तो पूर्ण बाणांनी आच्छादित झाला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये मग भगवंतांना राहावलं नाही आणि भगवंतांनी स्वतः युद्धाच्या सुरुवातीला शपथ घेतली होती व प्रण घेतला होता की काही झालं तरी मी कसल्याही प्रकारचं शस्त्र अस्त्र उचलणार नाही. मग हे पाहताना मग भगवंतांनी आपला जो स्वतःचा भक्ताच्या प्रेमापोटी त्यांनी स्वतःचा जो प्रण आहे तो तोडण्याचा निर्णय घेतला. भगवंत रथावरून उडी मारतात आणि रथावरून उडी मारून रथाच्या जवळ पडलेलं जे एक चक्र आहे ते उचलतात आणि ते चक्र घेऊन ते भीष्म पितामहाकडे पळतात, धावतात. आणि हे पाहून भीष्म पितामह फार प्रसन्न होतात आणि त्यांनी स्वतःच्या हातातलं धनुष्यबाण ते सोडून देतात भीष्म पितामह. आणि भीष्म पितामह म्हणतात या मला मारा, तुम्ही जो शपथ घेतली होती ती शपथ तोडणार आहे, या तुम्ही मला मारा. आणि हे पाहून मग अर्जुन घाबरतो. मग अर्जुन रथावरून खाली उडी मारतो आणि अर्जुन भगवंतांचे चरण पकडतो. पण भगवंत एवढ्या त्वेषाने एवढ्या रागाने भीष्म पितामहांकडे धावत असतात की अर्जुन बऱ्याच दूर अंतरापर्यंत फरफटला जातो. आणि असं वर्णन येतं, भीष्म पितामह जेव्हा त्या शय्येवरती बाणाच्या शय्येवरती पडलेले होते आणि जेव्हा कृष्ण समोर पांडवांना पूर्णपणे सुसज्ज करून राजाच्या वेशामध्ये घेऊन जातात, तर भगवंतांना भीष्म पितामहांना भगवंत विचारतात की तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडून सांगा. त्यावेळेस भीष्म पितामह म्हणतात की मला आयुष्याच्या शेवटी आणि आयुष्यात नंतर नेहमी तुमचं ते रूप पाहायचंय ज्या रूपामध्ये तुम्ही श्यामसुंदर होते, पूर्ण भगवंत धुळीने माखलेले होते, त्यांच्या डोक्यावरून घामाच्या धारा वाहत होत्या, त्यांचं रक्तबंबाळ शरीर होतं आणि ते सारंग पाणी जे रूप आहे भगवंतांचे, ज्या हातामध्ये रथाचं चक्र घेऊन भगवंत धावतायत, हे सारंग पाणी रूप जे आहे हे मला नेहमी आठवावं असं मला आशीर्वाद तुम्ही द्या. तर त्यावेळेस अर्जुन पूर्ण हे जे वर्णन दिसत होतं. मग त्यावेळेस अर्जुन म्हणतो नाही थांबा तुम्ही, मी नक्की युद्ध करेल, तुम्ही शस्त्रास्त्र उचलू नका, तुम्ही तुमचं जे शपथ आहे ते तोडू नका माझ्यासाठी. आणि मग त्यानंतर अर्जुन ज्या प्रकारे युद्ध करतात आणि त्यानंतर भीष्म पितामहांना ते शय्यावरती बाणांच्या शय्येवरती झोपवतात. तर सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की भगवंत जे आहेत हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तवत्सलतेपोटी किंवा भक्ताच्या प्रेमापोटी ते कोणत्याही प्रकारची सेवा स्वीकारायला तयार होतात. ते भक्ताच्या प्रेमापोटी ते कोणत्याही प्रकारचं शपथ आपला प्रण जो आहे तो तोडायला तयार होतात. असे भक्तवत्सल जे भगवंत आहेत त्यांना नक्कीच आपण शरणागत केलं पाहिजे, त्यांच्यावरती नक्कीच आपण प्रेम केलं पाहिजे, त्यांचं नाम जप आपण आणखीन तीव्रतेने केला पाहिजे आणि आपण त्यांना पूर्णपणे शरण जाणं गरजेचं आहे. तर आता आपण इथे विराम देऊयात आणि ह्या तात्पर्यावरती आणि पुढच्या श्लोकांवरती आपण पुढच्या क्लासमध्ये चर्चा करूयात. आणि कोणाचे काही प्रश्न असतील तर त्याची तुम्ही नोंद करून घ्या, आपण पुढच्या क्लासमध्ये त्याच्यावरती चर्चा करूयात, कारण आता 1 वाजून प्रभूजी 6 हरी झाले. बोल, एकच त्यानंतर विचारायचं. आपल्या सर्वांना हरे परीक्षा कृष्ण. पण द्यायची आहे.
हरे कृष्णा प्रभुजी. हरे कृष्ण. धन्यवाद. श्रीमद भगवद्गीता की जय. प्र- श्रील प्रभुपाद की जय. ज्या भक्तांनी अजून हरे परीक्षा कृष्ण दिलेली नाही, प्रभुजी. ऑनलाईन भक्तांपैकी कृपया तुम्ही परीक्षा द्या. त्याचबरोबर ह्याच्या आधीची उपदेशामृतची तोंडी परीक्षा किंवा हा लेखी परीक्षा, ओपन बुक परीक्षा जर झाली नसेल तर त्याही परीक्षा लवकरात लवकर पूर्ण करा. महेश प्रभू आपले कोऑर्डिनेटर आहेत आणि तर त्यांना तुम्ही कृपया करून सूचित करा की तुमचं काही झालं नसेल तर, आणि आपल्या परीक्षा पूर्ण करा. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पुढचा क्लास जो आहे तो आपण 10 वाजता चालू करणार आहे. आज परीक्षा असल्यामुळे आपण 11 वाजता घेतला होता. तर पुढच्या रविवारी आपण 10 वाजता क्लास करतोय. आणि त्याचबरोबर आपला जो मॉर्निंग प्रोग्राम करायची प्रभूजी अच्छा, परीक्षा 15 आणि 22 याच तारखेला आपण सुट्टी घेतोय. 15-22 त्याच्या पुढच्या रविवारी पण घेतोय. 29 मेला त्यांनी म्यूट केलेलं आहे. आपला आवाज ऐकूनही जात आहे त्यांना. ठीक आहे. 15 तारखेला आपण क्लास करतोय. 15 तारखेला आपण ठरवलं की क्लास करणार आहोत नरसिंह चतुर्दशी दिवशी, आणि त्याच्यानंतरचे 2 रविवार आहेत तेव्हा आपण क्लास नाही करणार. सेवा संध्याकाळी असेल ना जे काय. ऍक्च्युली आज क्लास नव्हता होणार, मी वाड्याला होतो, पण क्लास करायचं म्हणून मी आलो वाड्यावरून. त्यामुळे आता तुम्ही एवढं सहकार्य करा.